हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला ICT दॅट इज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन सिस्टीम या 3 युनिटवरचे MCQ प्रॅक्टिस करायची आहे. आजच्या सेशनमध्ये 300+ MCQ ची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. या युनिटवरची लास्ट मिनिट प्रिपरेशनसाठी हे MCQज तुम्हाला हेल्प करणार आहेत. मॅक्झिमम स्कोर करायला एकदा प्रॅक्टिस करा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. स्टार्ट करण्यापूर्वी लास्ट मिनिट प्रिपरेशनसाठी आणखीन एक संधी आहे, ती म्हणजे आमच्याकडे क्विक रिव्हिजन PDF अवेलेबल आहे, ज्यामध्ये 2000+ MCQज आहेत. सगळ्या युनिटवरचे जे तुम्हाला रिवाईज करून देतील सगळे युनिट्स विथ MCQ प्रॅक्टिस. या PDF ची प्राईस आहे ₹599 आणि या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच ती PDF मिळवू शकता आणि प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. हार्डली 3 ते 4 तासामध्ये तुम्ही एकदा हा PDF रीड केली तर मॅक्झिमम स्कोर करायला ही PDF तुम्हाला हेल्प करू शकणार आहे. So let's start with the session. Database is dash dash, it is a collection. Database हा dash dash याचा संग्रह आहे. कशाचा संग्रह आहे? ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड, फाइल्स, नेटवर्क. इन्फॉर्मेशन मराठीमध्ये सेम ऑप्शन्स आहेत, इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड्स, फाइल्स आणि नेटवर्क. सो डेटाबेस हा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 फाइल्सचा संग्रह आहे. कशाचा संग्रह आहे? वेगवेगळ्या फाइल्स याच्यामध्ये स्टोअर केला जातो आणि त्याला आपण काय म्हणतो? डेटाबेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ हायब्रिड टोपोलॉजी. खालीलपैकी हायब्रिड टोपोलॉजीचे उदाहरण कोणते आहे? ऑप्शन्स आहेत मेश टोपोलॉजी, हरार्किकल टोपोलॉजी, इज अ स्टार टोपोलॉजी आणि डिफरंट फ्रॉम दिस. ठीक आहे. मेश टोपोलॉजी, टोपोलॉजी म्हणजे काय? कनेक्शन्स जे असतात ते वेगवेगळे असे जाळ्यासारखे विणलेले असतात. ठीक आहे. हायरार्की टोपोलॉजी म्हणजे फर्स्ट, त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे असे टोपोलॉजी असते. ठीक आहे. आणि स्टार टोपोलॉजी म्हणजे स्टार पद्धतीने जॉईन केलेले कनेक्शन्स, नेटवर्क सारखी टोपोलॉजी असते. ठीक आहे. सो याच्यामध्ये हायब्रिड टोपोलॉजीचं कोणतं उदाहरण आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 स्टार टोपोलॉजी. ठीक आहे. स्टार टोपोलॉजी हे हायब्रिड टोपोलॉजीचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिस स्टँडर्ड इज यूज फॉर सिक्युअर ट्रान्झॅक्शन ऑन द इंटरनेट. ठीक आहे. इंटरनेटवर सुरक्षित व्यवहार साधण्यासाठी या मानकाचा वापर करतात. कशाचा वापर करतात? सिक्युरिटीसाठी. ऑप्शन्स आहेत सेट, ETS, TES आणि EET. सो याचं करेक्ट आन्सर आहे सिम्पली सेट. ठीक आहे. सेटचा वापर केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an email that sends information that will cause disturbance is registered as an offense. अशांतता निर्माण होईल अशी माहिती पाठविणारा ईमेल खालीलपैकी कोणता गुन्हा म्हणून नोंद केली जाते. ठीक आहे. म्हणजे जो काय गडबड व्हावं किंवा काहीतरी डिस्टर्बन्स यावा याच्यासाठी एखादा मेल पाठवला जातो, तो एका गुन्ह्याअंतर्गत केला जातो, म्हणजे गुन्हा आहे असा मानला जातो. तर तो कोणत्या ऍक्ट नुसार किंवा सेक्शन नुसार मानला जातो हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे सेक्शन 503 IPC, सेक्शन 420 IPC, सेक्शन 499 IPC, सेक्शन 500 IPC, कलम 503, कलम 420, कलम 499, कलम 500. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सेक्शन 499 IPC, कलम 499. ठीक आहे. अशांतता निर्माण होईल अशी माहिती पाठवणारा जर मेल आला असेल तर तो या अंतर्गत, या गुन्ह्याअंतर्गत, या कलम अंतर्गत गुन्हा म्हणून नोंदवला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ RTGS. RTGS चे दीर्घ रूप काय आहे? फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन्स आर रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट, रियल टाइम गो सिस्टीम, रियल टाइम जिओ सिस्टीम, नॉन ऑफ द अबो. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे. RTGS कधी यूज केला जातो? बँकेच्या कामांमध्ये जेव्हा मनी ट्रान्सफर करायचं असते, पैसे ट्रान्सफर करायचे असते, तेव्हा RTGS NEFT अशा दोन पद्धतीने ट्रान्सफर केला जातो. तो रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू नो द ओरिजिन ऑफ फॉलोइंग वेबसाईट ऍड्रेस. वेबसाईटचा पत्ता खालीलपैकी कशामुळे कळतो? ऑप्शन्स आहेत URL, GUI, www, GSM. आता जी तुम्ही नेमकी वेबसाईट शोधत आहात तर तो नेमकं कशावरून सापडणार आहे तुम्हाला? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट URL.
ठीक आहे. URL एखादं तुम्ही काय करता, तुम्हाला जर एखादं पेज किंवा एखादा वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला दुसऱ्याला सेंड करायचा असेल तर तुम्ही लिंक कॉपी करता आणि ते URL तुम्ही तुमच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये पेस्ट करता. मग तो सेम पेज तर दुसऱ्या ठिकाणी ओपन होतो. त्याला काय म्हणतो आपण? URL म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट इंटरनेट कंपनी इन इंडिया? भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत BSNL, BSNL, MTNL. डिफरंट फ्रॉम दिस. BSNL, BSNL, MTNL. ठीक आहे. करेक्ट आंसर आहे ऑप्शन फर्स्ट, विदेश संचार निगम लिमिटेड. BSNL भारत संचार निगम लिमिटेड. तर भारतातील इंटरनेट सर्वातील पहिली कंपनी कुठली आहे? BSNL. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, GSM बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजीज? GSM खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत TDMA, CDMA, SDMA, ऑल ऑफ द अबव. TDMA चा फुल फॉर्म आहे टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. CDMA चा फुल फॉर्म आहे कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. SDMA चा सिस्टम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस, ऑल ऑफ द अबव. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, TDMA वरती GSM बेस्ड असतो. ठीक आहे, टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज अन ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड्स बुक्स अँड मटेरियल्स इन देअर मीडियम टू पीपल हु कॅनॉट रीड जनरल बुक्स अँड रीडिंग मटेरियल्स. ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके व वाचनीय साहित्य वाचता येत नाही अशा लोकांना त्यांच्या माध्यमात पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देणारी ही संस्था आहे. कोणते ऑप्शन्स आहेत? DFI, CFI, NABL, MMI. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन जनरल रीडिंग साठी बुक्स किंवा मटेरियल अवेलेबल केलं जाते. ठीक आहे, ICT थ्रू. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, DFI. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेंडेड फॉर्म ऑफ इंटरनेट? इंटरनेटचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहेत? आता इंटरनेट आपण बोलतो, इंटरनेटचा पण फुल फॉर्म आहे, विस्तारित रूप आहे. त्याचं काय ऑप्शन करेक्ट आन्सर असणार? मग इंटरनेटवर्क, इंटेल नेटवर्क, इंडियन नेटवर्क, इंटरनॅशनल नेटवर्क. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, इंटरनॅशनल नेटवर्क. ठीक आहे, इंटरनेट इंटरनॅशनल नेटवर्क. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, MAN. ठीक आहे, इज ऑल्सो कॉल्ड बाय व्हॉट अदर नेम? ठीक आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑप्शन्स रिंग नेटवर्क, हायब्रिड नेटवर्क, मिडल नेटवर्क, बस नेटवर्क. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, मिडल नेटवर्क. ठीक आहे, मिडल नेटवर्क या नावाने ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an extended form of FTP is dash dash. FTP चे विस्तारित रूप dash dash आहे. फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फ्लीट ट्रान्सफर प्रोटोकॉल, फिल्टर ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल, फाइल ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. सेम आता ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. करेक्ट आन्सर आहे, याचा फुल फॉर्म आहे फर्स्ट, फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTP चा फुल फॉर्म काय आहे मग? फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, छोटे छोटे संक्षिप्त रूप आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत, एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रेडिओ फ्रिक्वेन्सी आर यूज फॉर होम कम्प्युटर वायरलेस लोकल एरिया नेटवर्क? ठीक आहे, VLANS साठी वापरली जातात. घरगुती वापराच्या संगणकीय वायरलेस लोकल एरिया नेटवर्क साठी खालीपैकी कोणती रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते? ऑप्शन्स आहेत EEE, IEEE 801.22 अँड 2.1 GHz. ठीक आहे, आता याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, कोणता फ्रिक्वेन्सी वापरली जाते रेडिओसाठी? ठीक आहे, लोकल एरिया नेटवर्कसाठी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, IEEE 802.11 2.4 GHz. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला फक्त हे शोधायचं जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग इज अन इझी वे. ठीक आहे, डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग हा सोपा मार्ग आहे. याच्यातलं कुठला आहे ते? ऑप्शन्स आहेत लॅन, वॅन, मॅन, डिजिटल डिस्टन्स. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, वॅन. ठीक आहे, वाईड एरिया नेटवर्क. डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग सोपा मार्ग कुठला? वॅन. वॅनचा फुल फॉर्म काय आहे? वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन इन स्वित्झर्लंड इंट्रोड्यूस द वेब टू द वर्ल्ड? स्वित्झर्लंड मधील कोणत्या संस्थेने वेब जगासमोर आणले आहे? ऑप्शन्स आहेत रिसर्च सेंटर फॉर इनोव्हेशन टेक्नॉलॉजी,
Center for Information Research, Center for European Educational Research, Center for European Nuclear Research. रिसर्च सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण दिलेले आहेत. तर कोणत्या संस्थेने वेब जगासमोर आणलेला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च. ठीक आहे, युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च यांनी या संस्थेने स्वित्झर्लंडमधील वेब जगासमोर आणलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेड बाय US सिक्युरिटी डिपार्टमेंट ॲज अन इंटरनेट प्रोजेक्ट. ठीक आहे, इंटरनेट प्रकल्प म्हणून US सुरक्षा विभागाने राबवलेल्या पहिल्या प्रकल्पाचं नाव काय होतं? ऑप्शन्स आहेत अल्फानेट, UHD नेट, टू डिझाईन अल्प्रानेट, US आर्मी नेट. ओके, अल्फानेट, UHD नेट, अपारनेट, देन US आर्मी नेट. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ऑप्शन 3 अपारनेटची रचना करण्याचा पहिला प्रकल्प इंटरनेट हा राबवला होता. ठीक आहे, इंटरनेटमध्ये काय होतं मग? अपारनेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे SSL, द कन्सेप्ट ऑफ डॅश डॅश इज अ फर्म, दिस कंपनी, सो यू गेट प्रायव्हसी, रिलायबिलिटी, ऑथॉरिटी इन डिजिटल सर्टिफिकेट्स. SSL ची संकल्पना डॅश डॅश या कंपनीची असून त्यामुळे गोपनीयता, विश्वासार्हता व अधिकार तपास आपणास डिजिटल सर्टिफिकेटमध्ये मिळतात. ठीक आहे, आपण जेव्हा एखादी वेबसाईट बनवतो किंवा एखादं काम आपण करतो तेव्हा त्याचं काम जे आहे डिजिटली सुरक्षित करण्यासाठी, म्हणजे हॅक वगैरे होऊ नये किंवा त्यातला डेटा कुठे अनसिक्युअरपणे शेअर केला जाऊ नये याच्यासाठी सिक्युरिटी म्हणून SSL सर्टिफिकेट एक कंपनी प्रोव्हाइड करते आणि ती सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. तर त्या कंपनीचं नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत मायक्रोसॉफ्ट, नेटस्केप, ॲपल अँड नन ऑफ दिस. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 नेटस्केप. ठीक आहे, नेटस्केप ही काय करते? कंपनी आपल्याला SSL सर्टिफिकेट प्रोव्हाइड करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीन्स गिव्हिंग इंटेलिजन्स टू अन आर्टिफिशियल डिव्हाइस. दिस कन्सेप्ट वॉज प्रेझेंटेड इन 1956 बाय डॅश डॅश. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे ही संकल्पना 1956 साली डॅश डॅश यांनी मांडली. आर्टिफिशियल AI टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे की एखादे कृत्रिम म्हणजे उपकरण आहे किंवा यंत्र आहे, त्या यंत्राला बुद्धिमत्ता देणं, म्हणजे जसं आपण बोलतोय तसं तो करतो, तर त्याला एक आपण काय करतो? बुद्धी प्रदान करतो. ठीक आहे, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. कृत्रिमरित्या त्या उपकरणाला इंटेलिजन्स देणं. तर ही 1956 साली घडलेली, म्हणजे पहिल्यांदा दिलेली एक घटना आहे. पण ही मांडली कोणी? ही कन्सेप्ट कोणी मांडली आहे? ऑप्शन आहे मॅक कार्थी, मॅक डेनॉल्ड, मॅक कॅथी, मॅक ग्रीव. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर ऑप्शन फर्स्ट मॅक कार्थी. ठीक आहे, मॅक कार्थी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. कोणती? AI टेक्नॉलॉजी, AI ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ रूल ऑफ थंब फॉर ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द कम्प्युटर. संगणकामधून माहिती देवाणघेवाण करण्याच्या नियमावलीस खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत प्रोग्राम, प्रोटोकॉल, प्रोसिजर, हायपरलिंक्स. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 प्रोटोकॉल. प्रोटोकॉल्स म्हणजे पण काय? नियम, रूल्स. ठीक आहे, सो कॉम्प्युटर मधला पण डेटा एखादा इकडून तिकडे करायचा असेल किंवा नवीन डेटा ऍड करायचा असेल, नवीन डेटा डिलीट करायचा असेल, तर त्याच्यासाठी स्पेशल प्रोटोकॉल ऍड केलेले असतात किंवा स्पेशल प्रोटोकॉल आहेत कॉम्प्युटरसाठी. ठीक आहे, तर त्यांना प्रोटोकॉल म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे OSI ऑफ नेटवर्क इन इंटिप्लिकेशन. दिस लेयर सर्व्स टू रूट पॅकेट्स फ्रॉम द one location to another possibly over multiple networks. नेटवर्किंगच्या OSI प्रतिकृतीमध्ये हा थर पॅकेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शक्यतो एकाधिक नेटवर्क अंतर्गत पोहोचवण्याचे कार्य करतो. ऑप्शन्स आहेत नेटवर्क लेअर, कम्युनिकेशन कॉन्टॅक्ट लेअर, कम्युनिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर. ठीक आहे, नेटवर्क थर, दळणवळण संपर्क थर, संवाद थर, सादरीकरण थर. कोणत्या ठिकाणी काम करतो? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट नेटवर्क थर. नेटवर्क लेअरला नेटवर्किंग OSI प्रतिकृती मध्ये थर पॅकेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतात? नेटवर्क पोहोचवण्याचे कार्य करतात. नेटवर्क लेअर त्याला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मॅक्झिमम नंबर ऑफ हेडर लेवल्स ऑन वेब पेज. एका वेब पेजवर माथ्याचे जास्तीत जास्त किती स्तर असू शकतात? ऑप्शन्स आहेत हेड 16, 10, 6 यापैकी नाही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 6. 6 मथळे असू शकतात, 6 मथळे असू शकतात. कशासाठी? वेब पेज साठी. ठीक आहे, वेब पेज म्हणजे काय? जे आपल्याला इंटरनेटवरती एखादी लिंक किंवा एखादा ऍड्रेस टाकल्यानंतर जे सर्च होतं ते काय असतं? पूर्ण वेब पेज असतं. ठीक आहे, दिसणारं, समोर दिसणारं पेज, पान. फक्त वेब पेज म्हणजे इंटरनेटवरचं ते वेबसाईटचं एक पेज. ठीक आहे, वेब पेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे unauthorized entry into another website and extracting information from there. Those who put information etc. it is called dash dash.
वेबसाईट दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना म्हटले जाते. काय म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत क्रॅकर्स, रॉबर्स, क्रिमिनल्स, थिफ्स. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, क्रॅकर्स. ठीक आहे, क्रॅकर्स त्यांना म्हटलं जातं. त्यांना थ्रिफ्ट म्हटलं जात नाही किंवा चोरी करणारे म्हटलं जात नाही, तर त्यांना क्रॅकर्स म्हटलं जातं. ठीक आहे, नाव लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कमांड्स इज यूज टू चेक द कनेक्टिव्हिटी ऑफ अ कम्प्युटर नेटवर्क. खालीलपैकी कुठली आज्ञा संगणक जाळ्यासोबतची जोडणी तपासण्याकरिता वापरतात? ऑप्शन्स आहेत ॲडिशन, चेकिंग द कनेक्शन्स, पिंग, पिकअप्स. खालीलपैकी कुठल्या आज्ञा संगणक जाळ्यासोबत जोडणी करण्यासाठी वापरतात? जोडणी तपासणे, पिंग, पिकअप. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, पिंग करणे. पिंग करणे म्हणजे एकमेकांना जोडणे, यासाठी हे शब्द इथे कम्प्युटरच्या भाषेमध्ये किंवा कम्प्युटर नेटवर्कसाठी वापरला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक मेल इन इंडिया वॉज स्टार्टेड बाय VSNL अंडर विच नेम. भारतात इलेक्ट्रॉनिक मेलची सुरुवात VSNL ने कोणत्या नावाने केली आहे? ऑप्शन्स आर BSNL 200, HRMS 400, BSNL 2050, CDMS 400. ठीक आहे, आणि याचा करेक्ट आहे ऑप्शन 2, HRMS 400. ठीक आहे, VSNL स्टार्ट केलेले कोणते आहे इलेक्ट्रॉनिक मेल इंडिया मधली? HRMS 400. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅक्झिमम स्पीड ऑफ इंटरनेट. इंटरनेटचा सर्वाधिक वेग खालीलपैकी किती असतो? ऑप्शन्स आहेत 10 Mbps, 100 Mbps, 1000 Mbps, त्याच्यानंतर 10,000 Mbps आणि 100 Mbps. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 100 Mbps. मॅक्झिमम किती असू शकतो स्पीड इंटरनेटचा? 100 Mbps. म्हणजे तुम्ही 10 Mbps पासून ते 100 Mbps पर्यंत स्पीड सिलेक्ट करू शकता की किती स्पीडचा पॅक तुम्हाला घ्यायचा आहे. जसं तुम्ही पॅकेज घ्यायला जाता इंटरनेटचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघता स्पीडचा पण रेट वेगवेगळा असतो. ठीक आहे, सो तो जो स्पीड आहे तो 100 Mbps पर्यंत तुम्हाला मिळतो. हा अधिकाधिक वेग आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी. खालीलपैकी कोणती रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी नाही? PSTN, ISDN, केबल टीव्ही, फायबर ऑप्टिक. ठीक आहे, रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी नाही. रिमोट ऍक्सेस म्हणजे जे लांबून सुद्धा वापरले जाऊ शकते. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, फायबर ऑप्टिक. ठीक आहे, फायबर ऑप्टिक कशी रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी नाही आहे, बाकी सगळ्या मग रिमोट ऍक्सेस टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट लोवेस्ट लेयर इन TCP/IP मॉडेल इज डॅश डॅश. TCP/IP मॉडेल मधला सर्वप्रथम सर्वात खालचा थर डॅश डॅश आहे. ऑप्शन्स आहेत इंटरनेट, होस्ट टू नेटवर्क, ऍप्लिकेशन, ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, होस्ट टू नेटवर्क. ठीक आहे, TCP आणि IP मॉडेल मधला लोवेस्ट लेयर होस्ट टू नेटवर्क. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फुल फॉर्म ऑफ OSI. OSI वरती आधी एक क्वेश्चन येऊन गेला, त्याचा फुल फॉर्म मी नाही सांगितलं कारण आपला पुढचा प्रश्न तो होता. OSI चे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन्स आहेत ऑर्गनायझेशन सिस्टम इंटरकनेक्शन, ओपन सिस्टम इंटरकनेक्शन, ऑपरेटिंग सिस्टम इंटरकनेक्शन, अदर सिस्टम इंटरफेस. ठीक आहे, सेम मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत आणि याचं काय? बी ऑप्शन, सेकंड ऑप्शन ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. ठीक आहे, OSI चा फुल फॉर्म समजला, ओपन सिस्टम इंटरकनेक्शन्स. हे लक्षात राहू द्या, याचा फुल फॉर्म सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, आन्सर आहे ऑप्शन बी. विच ऑफ द फॉलोइंग इज द यूज ऑफ ग्राफिक टॅब्लेट्स. ग्राफिक टॅब्लेटचा उपयोग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत इनपुट ग्राफिक्स इन्फॉर्मेशन, आउटपुट ग्राफिक इन्फॉर्मेशन, ड्रॉ ग्राफिक्स, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, इनपुट ग्राफिक इन्फॉर्मेशन, आउटपुट ग्राफिक इन्फॉर्मेशन, ड्रॉ ग्राफिक्स वरील सर्व. त्याचा उपयोग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, इनपुट ग्राफिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे, या प्रकारचा ग्राफिक टॅब्लेटचा उपयोग यासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ कम्प्युटर कनेक्टेड टू द नेटवर्क कॅन बी डिटेक्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. नेटवर्क मध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल? ऑप्शन्स आहेत IP ऍड्रेस, सबनेट मास्क, स्विच, मॉडेम. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, IP ऍड्रेस. एखादा कम्प्युटर कुठल्या नेटवर्कशी जोडलेला आहे हे IP ऍड्रेस वरून समजतं. आता आपण बघतो डिटेक्टिव्ह लोक काय करत असतील, जर कुठल्या भागातून हे काम चालू आहे, जे इंटरनेटवरचं काम आहे, कॉलिंग येते, ते कशावरून समजलं जातं? तर IP ऍड्रेस वरून. IP ऍड्रेस बरोबर तिथला त्या लोकल एरियाचा GPS थ्रू काय करतो, लोकेशन देत असतो. ठीक आहे, IP ऍड्रेस थ्रू. म्हणून ऑप्शन प्रकार इमेज किंवा फाईलचा नाही. विच ऑफ द फॉलोइंग फाईल टाइप इज नॉट एन इमेज और अ फाईल? PNG, GI1, PMP, GUI. ठीक है, PNG, GIF, PMP and GUI. ठीक है,
फाईलचा प्रकार नाही असं विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे. PMP प्रकार आहे, GIF आहे. ठीक आहे, हे एक नाहीये, GIF आहे. त्याच्यानंतर PNG हे कशाचे इमेजचे प्रकार आहेत, इमेज फाईलचे प्रकार आहेत. GUI जो आहे हा कुठल्याही इमेजचा फाईलचा प्रकार नाही, म्हणून इथे ऑप्शन 4 करेक्ट आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द फर्स्ट वेब ब्राउझर? पहिले वेब ब्राउझर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन आहेत इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप, वर्ल्ड वाईड वेब, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप, वर्ल्ड वाईड वेब, फायरफॉक्स. कोणतं असणार आहे सगळ्यात पहिलं वेब ब्राउझर? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 वर्ल्ड वाईड वेब. राईट, वेब नाही वेब. ठीक आहे, याच्यामध्ये काय www. ठीक आहे, आपण टाकताना कुठली वेबसाईट सर्च करताना काय टाकतो? www. तो हे वेब ब्राउझर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, when the computer is booting the b.mother OS by what is it loaded? जेव्हा कम्प्युटर बूटिंग करत असते तेव्हा मेमरीमध्ये BIOS कशाद्वारे लोड करण्यात येते? ऑप्शन आहे RAM, ROM, CD-ROM आणि TCP. RAM, ROM, CD-ROM आणि TCP असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे, जेव्हा कम्प्युटर बूट होत असतं तेव्हा कुठली मेमरी करत असते? तर रोम ही मेमरी त्याच्यामध्ये लोड होत असते. ठीक आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ओनली मेमरी. तर कम्प्युटर बूट करताना फक्त ओनली मेमरी रीड होत असते. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट द सेम ॲज द अदर 3 ऑप्शन्स? खालीलपैकी कोणता पर्याय इतर 3 पर्यायाशी समान नाही, म्हणजे सारखा नाहीये. ठीक आहे, म्हणजे ऑड मॅन आउट तुम्हाला या क्वेश्चन मधून ओळखायचा आहे. ऑप्शन आहेत MAC ॲड्रेस, हार्डवेअर ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस, IP ॲड्रेस. मॅक ॲड्रेस, हार्डवेअर ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस, मदर P ॲड्रेस. ओके, IP ॲड्रेसेस पाहिजे इकडे. ओके ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे 4th IP ॲड्रेस. ठीक आहे, सगळ्यात समान म्हणजे काय आहे? बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, फिजिकल म्हणजे दिसणाऱ्या आहेत, पण ह्या IP ॲड्रेस ज्या आहेत त्या इंटरनेटमध्ये दिसत नाहीत आणि तो प्रत्येक पीसी साठी वेगळा असेल. ठीक आहे, सो IP ॲड्रेस या तिन्हीपेक्षा वेगळा आहे, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, among the following options P dot identify the address. खालील IP ॲड्रेस आपल्याला याच्यातला ओळखायचा आहे. खालील पर्यायातील IP ॲड्रेस ओळखा. तर IP ॲड्रेस कसा असणार आहे याच्यामध्ये? आता बघता क्षणी आपल्याला दिसून येईल की 2 नंबरचा ऑप्शन आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये डॉट नाहीये किंवा @ एक्स्ट्रा आहे. राईट, तो हे IP ॲड्रेस मधून ऑप्शन्स मधून हे कट होतात. मग आपल्या याच्यात करेक्ट आन्सर कुठला येणार आहे? ऑप्शन 3. ठीक आहे, 3 2 2 3 अशा पॉइंट मध्ये आपल्याला IP ॲड्रेस यायला पाहिजे. वरती कसा आहे? 3 3 3, मग लास्टला 1 आहे, असं असणार आहे. या फॉर्मॅट मध्येच IP ॲड्रेस असला पाहिजे, म्हणजे ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, FTP चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फास्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, फाईल ट्रॅकिंग प्रोटोकॉल, फाईल ट्रान्सफर प्रोसिजर. FTP, which of the following is extended form of? File transfer protocol, fast transfer protocol, file tracking protocol, file transfer procedure. याच्यातला करेक्ट आन्सर काय असणार आहे? FTP चा फुल फॉर्म काय असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे छोटे छोटे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिसने जमणार आहेत. राईट, याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करणं किंवा तोंडपाठ असणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये कळणार नाहीत किंवा लागणार नाहीत. ओके, सो याचा फर्स्ट ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, AF पर्यंतच्या संकेताचा खालीलपैकी कशामध्ये उपयोग केला जातो? ऑप्शन फर्स्ट बायनरी नंबर सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टीम, hexadecimal number system and octa number system. A signal up to AF is used in which of the following? Binary number system, decimal number system, hexadecimal number system and octal number system. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. ठीक आहे, आपण डिटेल मध्ये याचा अभ्यास करू तेव्हा हे हेक्साडेसिमल नंबर AF
ABCDEF पर्यंत जे नंबर ठरवलेले आहेत ते हेक्साडेसिमल नंबर्स असतात. सो AF पर्यंत संकेत कशासाठी असतात? हेक्साडेसिमल नंबर्स दाखवण्यासाठी असतात. म्हणजे ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? ऑप्शन आहे गुगल, क्रोम, याहू अँड ब्रिंग. ठीक आहे, सो याच्यातला करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2 क्रोम. ठीक आहे, सर्च इंजिन नाही क्रोम. क्रोम ब्राउझर आहे, सर्च इंजिन नाही. बाकी सगळे काय आहेत? क्रोम मध्ये गुगल आपण ओपन करतो ते सर्च इंजिन आहे. म्हणून ऑप्शन 2 क्रोम इथे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. CSS चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? Which of the following is an extended form of CSS? Cascading style sheets, collecting style sheets, comparative style sheets, comprehensive style sheets. So याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही मराठी ऑप्शन्स बघाल, मग इंग्लिश ऑप्शन्स बघाल. याच्यामध्ये काहीही गरज नाहीये तुम्हाला मराठीमध्ये वेगळा अभ्यास करायची किंवा इंग्लिशमध्ये. ICT मध्ये तुम्हाला मोस्टली फुल फॉर्म किंवा हे जे काही टर्म्स असतील ते इंग्लिशमध्येच असतात. सो ICT जो आहे तो पार्ट तुम्हाला इंग्लिशमध्येच रीड करायचा आहे किंवा त्याची क्वेश्चनची प्रॅक्टिस सुद्धा इंग्लिशमध्येच करायची आहे. सो CSS चा फुल फॉर्म काय आहे? कॅस्केडिंग स्टाईल शीट. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे मूकचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेंडेड फॉर्म ऑफ मूक? मीडिया ऑनलाइन ओपन कोर्स, मॅसेजेस ओपन ऑनलाइन कोर्स, मॅसिव्ह ऑनलाइन कोर्स, ओपन ऑनलाइन कोर्स, मॅरिन ओपन ऑनलाइन कोर्स. आता सेम ऑप्शन्स बघा इकडे पण आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेंडेड फॉर्म ऑफ मूक? सेम ऑप्शन आहेत, राईट. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात, तर तुम्ही त्याच्यामध्ये मराठी ऑप्शन सर्च करू शकत नाही. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3 मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स, मूक. ठीक आहे, कळाला? याचा फुल फॉर्म हे तुम्ही एकदा तुम्हाला एका ठिकाणी मिळतील सगळे शॉर्ट फॉर्म जे ICT मध्ये वापरले जातात त्यांचे फुल फॉर्म एकदा तुम्हाला वाचायला पाहिजेत किंवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल MCQ ची तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या प्रकारचे शॉर्ट फॉर्म्स किंवा लॉंग फॉर्म्स येतात. ठीक आहे, ते एकदा डोळा खालून गेले की नक्कीच तुम्हाला ते एक्झाम मध्ये अडणार नाहीत आणि एक्झाम मध्ये लगेच तुम्हाला आठवेल जे तुम्ही रीड केलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 35 या दशमान संख्येची समतुल्य द्विमान संख्या खालीलपैकी कोणती आहे? ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द बायनरी इक्विव्हॅलंट ऑफ द डेसिमल नंबर 35. आता हा जो आहे ICT चा पार्ट आहे, नॉट मॅथ्स. ठीक आहे, मॅथ्सचा पार्ट नाही. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? बायनरी नंबर कसे काउंट करतात माहिती आहे तुम्हाला? पहिले 2, त्याच्यानंतर 4, 8, 16, 32. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे? ठीक, बायनरी नंबर काढताना आपल्याला इकडे 2 लिहावा लागतो, मग 4, 8, 16 आणि 32. आता यातला आपल्याला 35 दशमान संख्या घ्यायची आहे. त्यावेळेस आपल्याला 35 संख्या होण्यासाठी कुठल्या कुठल्या संख्या घ्याव्या लागतील? एक आपण 32 घेऊया, मग तिथे 1 लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर किती लागतील आपल्याला? ठीक आहे, इकडे 1 पण घ्यावं लागेल. 1 पासून स्टार्ट करावं लागेल. 1, 2 दुप्पट होणार, मग 4, 8, 16, 32, त्याच्यानंतर 64 अशी येणार. ठीक आहे, मग आता आपल्याला 35 करायचे ते म्हटल्यावर हे 32 घेतलं, इकडे 0 आलं, इकडे 0, इकडे 0, हे 2 घेऊया आणि हा 1 घेऊया. मग अशी कुठली संख्या आलेली आपल्या इकडे? आलेत हे 3 0, 1 1 आणि हा. सो ऑप्शन काय असणार आपलं करेक्ट? ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट असणार आहे. 35 नंबर कसा आला? डेसिमल पॉइंट मध्ये कळाला, डेसिमल बायनरी इक्विव्हॅलंट मध्ये. ओके, सो पुढचा प्रश्न आहे GIF, GPG, BMP.PNG चा उपयोग फाईलच्या विस्तारासाठी केला जात असतो. त्याचा संग्रह संचय खालीलपैकी कोठे केला जातो? GIF, GPG, BMP, PNG are used for the file extension. Which of the following is archived store? ऑप्शन्स आहे ऑडिओ डेटा, इमेज डेटा, व्हिडिओ डेटा, टेक्स्ट डेटा. सो याच्यात सेम ऑप्शन्स आहेत आणि GIF, GPG आता तुम्हाला लक्षात आलं तर हे कसले फॉर्म मध्ये स्टोअर केला जातो? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 इमेज डेटा. लास्ट क्वेश्चन पण बघितला आपण त्याच्यामध्ये की इमेज जी आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते किंवा ती इमेजची फाईल कुठल्या
नावाने सेव्ह होत असते. तर हीच नावं आहेत फाईलची ज्याच्यामध्ये इमेज सेव्ह होत असते. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीकरता इंटरनेटवर आधारित संवादाचे प्रारंभिक प्रयत्न करण्यात आले होते? For which of the following were early attempts at internet-based communication made? Option first, professional communication, military objective, mutual interaction, political campaign. व्यावसायिक संवाद, सैन्य उद्दिष्टे, परस्पर आंतरक्रिया आणि राजकीय अभियान. कशासाठी केलेलं आहे? सगळ्यात पहिले करेक्ट आन्सर याचं ऑप्शन 2, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, सैन्य उद्दिष्टे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे कुठल्याही कंट्रीसाठी? सिक्युरिटी, राईट. आणि सिक्युरिटीसाठी मग सगळ्यात पहिला इंटरनेटचा वापर केला गेला. त्याच्यावरून काय इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला, ठीक आहे. सो त्याचा उपयोग याच्यासाठी केला होता. म्हणून ऑप्शन सेकंड इथे करेक्ट आहे. सैन्य उद्दिष्टे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साठी प्रयत्न करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण खालीलपैकी कशाद्वारे केले जाते? इंटरनल कम्युनिकेशन इन ऑर्गनायझेशन इज डन थ्रू विच ऑफ द फॉलोइंग? ऑप्शन्स आहेत लॅन, वॅन, ईबीबी, एमएमएस. लॅन, वॅन, ईबीबी, एमएमएस. एमएमएस आपल्याला माहिती आहे, लॅन लोकल एरिया नेटवर्क, आणि वॅन वाईल्ड एरिया नेटवर्क. वाईल्ड म्हणजे खूप वेगवेगळ्या बिल्डिंग्स मध्ये चालणार, आणि लाईन म्हणजे एका बिल्डिंग मध्ये चालू शकणार. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? एकाच इंटरनल संस्थेमध्ये चालणार आहे, म्हणजे याचं करेक्ट आन्सर लॅन असणार आहे, लोकल एरिया नेटवर्क. ऑप्शन फर्स्ट इथे काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. क्लिअर आहे लॅन. आणि फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतात. लॅन लोकल एरिया नेटवर्क, वॅन वाईल्ड एरिया नेटवर्क. ओके, क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे, आभासी वास्तविकतेमुळे व्हर्च्युअल रियालिटी खालीलपैकी काय उपलब्ध होते? विच ऑफ द फॉलोइंग इज अवेलेबल ड्यू टू द व्हर्च्युअल रियालिटी? क्लिअर पिक्चर, पर्सनल हिअरिंग, पार्टिसिपेटरी एक्सपिरियन्स, प्रिव्ह्यू ऑफ न्यू मूवीज. सुस्पष्ट चित्र, व्यक्तिगत श्रवण, सहभागी अनुभव आणि नवीन चित्रपटांचे पुनरावलोकन. प्रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? याचं व्हर्च्युअल रियालिटीमुळे काय मिळतं आपल्याला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. स्वतः आपण एक्सपिरियन्स घेतो त्या गोष्टीचा, सहभागी अनुभव. ठीक आहे, स्वतः एक्सपिरियन्स घेतो ना. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे इथे दिसते आपल्याला, म्हणून इथे 3D मूवी काय आहे? आपण आभासी वास्तविकता आहे, पण ते आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मिळतो की तिथेच आपण स्वतः उभे राहून बघतो आहोत. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतो. ठीक आहे, याला आभासी वास्तविकता म्हणतात, व्हर्च्युअल रियालिटी असं म्हणतात. ओके, क्लिअर आहे. India's first virtual university was started in which of the following state? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. भारतातील पहिले आभासी विद्यापीठ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केले गेले? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. कोणत्या राज्यामध्ये? आभासी म्हणजे काय? तर तिथे स्टुडंट्स किंवा टीचर्स जे आहेत ते स्वतः फिजिकली प्रेझेंट न राहता देखील शिक्षणाचे कार्य चालू असतं. म्हणजे ऑनलाईन युनिव्हर्सिटी म्हणा किंवा ऑनलाईन टीचिंगचं काम तिथे चालू असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी असं म्हणतो किंवा व्हर्च्युअल टीचिंग असं म्हणतो. ठीक आहे, सो ही व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी कुठे स्टार्ट झाली होती? ऑप्शन्स होते आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, तामिळनाडू. ठीक आहे, काय आन्सर आहे याचा? तामिळनाडू. तामिळनाडू इथे पहिली व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी स्टार्ट झाली होती भारतातील. ओके, लक्षात असतं. पुढचा प्रश्न आहे, द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ www इज वर्क विथ वेब, वर्ल्ड वाईड वेब, त्याच्यानंतर वर्थ वाईड वेब. www चे विस्तारित रूप म्हणजे काय? आता हे ऑप्शन्स आहेत, एका आन्सर मध्ये आता करेक्ट आन्सर शोधायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये आहे वर्क, ठीक आहे, याच्यामध्ये आहे वर्ल्ड आणि हे वर्ल्ड आहे. ठीक आहे, वर्थ. आता याच्या पहिल्या याच्यामध्ये आणि वर्थ वाईड म्हणजे हा आता पहिलेच ऑप्शन गेला. या तिन्हीमध्ये कन्फ्युजन असेल, वर्क पण नाहीये म्हणजे हा पण ऑप्शन गेला. मग आपल्या उरला ऑप्शन्स 2. मग करेक्ट आन्सर काय असणार? आपला ऑप्शन 3 असणार आहे, कारण याचं विस्तारित रूप जे आहे ते वर्ल्ड वाईड वेब, जागतिक जाळं जे आहे त्याच्यासाठी त्याला वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, अ हार्ड डिस्क इज डिवायडेड इंटू मल्टिपल ट्रॅक्स. These tracks can be subdivided into which of the following? Clusters, sector, vectors, heads. एका हार्ड डिस्कला अनेक ट्रॅक्स मध्ये विभाजित केले जाते. या ट्रॅक्सना खालीलपैकी कशामध्ये विभाजित केले जाते? क्लस्टर, सेक्टर्स, वेक्टर्स आणि हेड्स.
डिस्क असते माहिती आपण हार्ड डिस्क, ठीक आहे, ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर केला जातो, तर तो वेगवेगळ्या ट्रॅक्समध्ये स्टोअर केला जातो किंवा विभागला जातो. त्यांना काय म्हटलं जातं? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 सेक्टर्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, फक्त सेक्टर्स त्यांना म्हटलं जातं. ओके, सो पुढचा प्रश्न बघूया. ओके, dash dash means such a computer program which converts every sentence in a program into machine language. Okay, कंपायलर, सिम्युलेटर, ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर. डॅश डॅश म्हणजे असा कम्प्युटर प्रोग्राम जो एखाद्या प्रोग्राम मधील प्रत्येक वाक्याचे यांत्रिक भाषेत म्हणजे मशीन लँग्वेज मध्ये रूपांतर करतो. त्याला काय म्हणतात? कंपायलर, सिम्युलेटर, ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 इंटरप्रिटर. ठीक आहे, इंटरप्रिटर काय करतो? एखादं वाक्य असणार आहे ते यांत्रिक भाषेमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 1 gigabyte इज इक्वल टू विच ऑफ द फॉलोइंग. 1 gigabyte खालीलपैकी कशा समान आहे? ओके, ऑप्शन्स आहेत 1024 मेगाबाइट्स, 1024 किलोबाइट्स, 1024 टेराबाइट्स आणि 1024 बाइट्स. आता हे जे आहे ते 1024 नीच होत असतं, पण याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यात पहिले काय असतो? केबी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतो? एमबी, राईट, त्याच्यानंतर जीबी, त्याच्यानंतर टीबी, राईट. बाइट्स पहिला येणार त्याच्यामध्ये, आणि 1024 बाइट्स 1 केबी, 1024 केबी 1 एमबी. ओके, आता इथे विचारलंय 1 गिगाबाइट इज इक्वल टू व्हॉट. एक गिगाबाइट खालीलपैकी कशा समान असणार आहे? मग गिगाबाइट म्हणजे जीबी. ठीक आहे, म्हणजे किती एमबी असायला पाहिजे? 1024 एमबी. एमबी मीन्स मेगाबाइट्स, म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? ऑप्शन फर्स्ट 1024 मेगाबाइट्स. एमबी, केबी, टीबी आणि हे बाइट्स. ओके, क्लिअर आहे? करेक्ट आन्सर कसा आला? नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपायलर सॉफ्टवेअर. कंपायलर सॉफ्टवेअर काय आहे? ऑप्शन्स आहेत कन्वर्ट्स कॅरेक्टर टू बिट्स, converts high level language to the machine language, converts machine language into high level language, converts words into bits, characters bits रूपांतर करते, उच्चस्तरीय भाषेचे मशीनी भाषेत रूपांतर करते, मशीनी भाषेचे उच्चस्तरीय भाषेत रूपांतर करते, वर्ड्स बिट्स मध्ये रूपांतर करते. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 कन्वर्ट्स हाय लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज. ठीक आहे, खूप उच्च स्तरीची जी भाषा असेल ती मशीन म्हणजे मशीनच्या भाषेमध्ये रूपांतर करण्याचं काम कंपायलर सॉफ्टवेअर करतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हर्च्युअल मेमरी इज. काय असते व्हर्च्युअल मेमरी? ऑप्शन्स आहे हॅज अ व्हेरी लार्ज मेन मेमरी, there is a very large sub main memory, secondary memory, there is a delusion of having too much main memory, it is a type of memory which is used in mainframe computer. अतिव्यापक मुख्य मेमरी आहे व्हर्च्युअल मेमरी म्हणजे. अतिव्यापक उपमुख्य मेमरी आहे. अतिव्यापक मुख्य मेमरीचा भ्रामक कल्पना आहे. मेमरीचा एक असा प्रकार आहे ज्याचा उपयोग महासंगणकामध्ये केला जातो. तर काय आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन 3. ठीक आहे, भ्रामक कल्पना आहे व्हर्च्युअल मेमरी म्हणजे. जसं की आपण बघितलं व्हर्च्युअल म्हणजे जी प्रेझेंट फिजिकली किंवा दिसणारी टच करणारी अशी नसते अवेलेबल. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट एक्सटेंडेड फॉर्म ऑफ ALU. ठीक आहे, ALU चं योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे? ऑप्शन्स आहेत अमेरिकन लॉजिक युनिट, अल्टरनेट लॉजिक लोकल युनिट, अल्टरनेटिंग लॉजिक युनिट आणि अरिथमेटिक लॉजिक युनिट. ठीक आहे, मराठीमध्ये पण ऑप्शन सेमच आहेत, फक्त क्वेश्चन मराठीमध्ये दिलेला आहे. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 4 आहे, अरिथमेटिक लॉजिक युनिट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द सर्किट बोर्ड ऑफ पर्सनल कॉम्प्युटर on which many chips are mounted, what is it called?
व्यक्तिगत संगणकाच्या ज्या सर्किट बोर्डवर अनेक चिप्स बसवलेल्या असतात त्याला काय म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत मायक्रो प्रोसेसर, सिस्टीम बोर्ड, डॉटर बोर्ड, मदर बोर्ड. ऑप्शन्स बघा कसे आहेत, मायक्रो प्रोसेसर, सिस्टीम बोर्ड, डॉटर बोर्ड, मदर बोर्ड. व्यक्तिगत पर्सनल कॉम्प्युटरला काय बसवलेलं असतं? सर्किट बोर्डवरती कुठल्या चिप्स बसवलेल्या असतात? सिंपल क्वेश्चन आहे. आता या ऑप्शन्स वरूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे. डॉटर बोर्ड घेणार आहे का? करेक्ट आन्सर काय मग आपला ऑप्शन 4 मदरबोर्ड. मदरबोर्डच असतो ना कॉम्प्युटर मध्ये, का डॉटर बोर्ड असतो? नाही, राईट. म्हणून करेक्ट आन्सर ऑप्शन 4. ओके. पुढचा प्रश्न, अ कॉम्प्युटर व्हायरस इज अ डॅश डॅश. कॉम्प्युटर व्हायरस एक काय आहे? हार्डवेअर, बॅक्टेरिया, सॉफ्टवेअर, नन ऑफ दिस. हार्डवेअर, बॅक्टेरिया, सॉफ्टवेअर, नन ऑफ दिस. याचं आता बघा, हार्डवेअर म्हणजे काय? मशीन असते, ठीक आहे. सो हार्डवेअर आहे का सॉफ्टवेअर? कॉम्प्युटर मध्ये व्हायरस असलेला तो हार्ड असणार आहे का? दिसतो का आपल्या हाताला? टच होतो का? हार्डवेअर असणार आहे का तो? नाही. बॅक्टेरिया आहे का? नाही, बॅक्टेरिया तर नाहीच. आणि यापैकी नाही ऑप्शन असणारच आहे. मग करेक्ट आन्सर काय असेल आपला ऑप्शन 3 सॉफ्टवेअर आहे. हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे जे कॉम्प्युटर मधल्या फाईल्सला हार्म करतं, राईट. बॅड सॉफ्टवेअर असं पण म्हणू शकतो. ओके. बॅड फॉर कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटर और फाइल्स. ओके. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी बरोबर असणारा पर्याय निवडा. 17चा दशमांश कुठलं करेक्ट आन्सर असणार आहे बघा? कॅल्क्युलेशन्स करा. सो याचं करेक्ट आन्सर मी सांगते. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. करून बघा. याचा आन्सर काढा आणि याचा आन्सर काढा. दोन्हीचा आन्सर सेम येईल आणि त्यामुळे ऑप्शन 4 काय आहे? करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फाईल एक्सटेन्शन ऑफ MS वर्ड ऑफिस 2007? MS वर्ड ऑफिस 2007 चे फाईल एक्सटेन्शन कोणते आहे? वर्ड ऑफिस. ओके. ऑप्शन फर्स्ट .pdf, .doc, .docs, .text. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3. ठीक आहे. MS ऑफिस त्याच्यामध्ये काय बनवतो आपण? डॉक्युमेंट्सच बनवतो ना. डॉक्युमेंट्सच सेव्ह असतात, म्हणून .docs हे त्याचं काय आहे? एक्सटेन्शन आहे MS वर्ड ऑफिसचं. ठीक आहे. तुम्ही एखादी फाईल सेव्ह करताना बघा, तुमच्या लक्षात येईल की जी फाईल सेव्ह होते ती प्रत्येक वेळी कोणत्या नावाने सेव्ह होते. तुमच्या फाईलचं नाव असतं आणि त्याच्यानंतर पुढे डॉट जे फाईलचे नाव असतं ते असतं. ठीक आहे. डॉक्स वगैरे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग protocols do email clients download email to their computer using? खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर करून ईमेल ग्राहक आपल्या संगणकावर ईमेल डाउनलोड करतात? ऑप्शन्स आहेत TCP, FTP, SMTP आणि POP. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 POP. ठीक आहे. POP काय आहे? पॉइंट ऑफ प्रेझेन्स और पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. आता ईमेलशी रिलेटेड आहे म्हणून पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. लास्ट इयर एक क्वेश्चन पण आला होता, POPचा फुल फॉर्म काय होता? तर तो होता पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. ईमेलशी रिलेटेड आहे म्हणून. याच्यामध्ये हाय स्पीड टेलिकम्युनिकेशन डिव्हाइस असतं, ठीक आहे, किंवा याच्यामुळे हाय स्पीड मेसेज सेंड केला जातो POP मुळे. ठीक आहे. पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल लक्षात ठेवा फुल फॉर्म. ओके. पुढचा प्रश्न आहे, TCP/IP is required to connect to which one of the following? खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीशी जोडण्यासाठी TCP/IP ची आवश्यकता असते? ऑप्शन आहे फोन लाईन, लॅन, इंटरनेट सर्व्हर. फोन लाईन, लॅन, इंटरनेट सर्व्हर. कशाची आवश्यकता असेल तुम्हाला? IP शी कनेक्ट व्हायला किंवा TCP कनेक्ट व्हायला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. कुठलंही काम तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल, सर्व्हर इंटरनेटच्या नंतर येईल. लॅन, नुसतं लॅन कनेक्शन गरजेचं नाहीये. लॅन कनेक्शनसाठी इंटरनेट आवश्यक आहे. फोन लाईन ठीक आहे चालेल, पण त्याच्यावरती तुमचं ऑनलाईन काम होणार आहे का? नाही. मग काय आवश्यक आहे? सगळ्यात आधी तुम्हाला इंटरनेट आवश्यक आहे, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे, इंटरनेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एव्हरी सिम्बॉल और लेटर ऑन अ कम्प्युटर कीबोर्ड हॅज an ASCII value for or standard. Which of the following is an extended form of ASCII? कम्प्युटरच्या कीबोर्ड वरील प्रत्येक चिन्हाचे किंवा अक्षराचे मूल्य किंवा मानक असते. ASCII चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते?
ऑप्शन फर्स्ट अमेरिकन स्टॉक कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज, आफ्रिकन स्टँडर्ड कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज, अडॅप्टेबल स्टँडर्ड कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज. आता हा फुल फॉर्म आहे आणि आता याच्यामध्ये दोन क्वेश्चन्स तुमचे प्रिपेअर होतात बघा. एक तर ASCII चा फुल फॉर्म आणि त्याच्यानंतर तो कशासाठी वापरला जातो, हे दोन क्वेश्चन तुमचे प्रिपेअर होतील या क्वेश्चनमधून. ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला स्टडी करायचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस करताना अशा प्रकारचे दोन क्वेश्चन्स तुमचे रेडी होतात. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ठीक आहे, आणि कशासाठी वापरलं जातं, एक स्टँडर्ड म्हणून वापरला जातो. प्रत्येक सिम्बॉल आणि लेटरला व्हॅल्यू आहे आणि स्टँडर्ड आहे, तो समजण्यासाठी हा वापरला जातो. ASCII अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज, खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत पास्कल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, जावा, C++. पास्कल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, जावा आणि C++. सेम ऑप्शन्स बघा, तर मराठीमध्ये चेंज होत नाहीये. ठीक आहे, कारण यांना ते मराठीमध्ये देखील तेच म्हटलं जातं. लँग्वेजेसची नावं आहे ती कम्प्युटर लँग्वेजेस, कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ओके, तर याच्यामध्ये लँग्वेज नाही असे विचारले. प्रोग्रामिंग लँग्वेज, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 मायक्रोसॉफ्ट ऑफिस. ठीक आहे, कारण बघा पास्कल, जावा, C++, इंजिनिअरिंग वाले स्टुडंट्स किंवा ज्यांनी याचे कोर्सेस केले असतील त्यांना माहिती आहेत हे सगळे काय आहेत, प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. पण मायक्रोसॉफ्ट ऑफिस ही लँग्वेज नाही आहे. राईट, याच्यामध्ये आपण वर्क करतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड येतं, एक्सेल येतं. राईट, हे काय आहे, त्याचे पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो, डॉक्युमेंटेशन करू शकतो. राईट, ओके. Next question, what should be the minimum number of bits for storing any 3-digit decimal number? कोणत्याही 3 अंकी दशकीय संख्येला साठवून ठेवण्यासाठीची बिट्सची किमान संख्या किती असावी लागते? ऑप्शन आहे 3, 5, 8, 10. 3, 5, 8, 10. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 10. आपण बघितलेला डेसिमल नंबर कसं काढलं जातं, आणि 3 डिजिट नंबर असेल, 3 डिजिट डेसिमल नंबर असेल तर किती नंबर घ्यावे लागतात आपल्याला? ठीक आहे, 10 घ्यावे लागतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेट एक्सप्लोरर इज अ टाइप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? इंटरनेट एक्सप्लोरर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीम, कंपायलर, ब्राउझर, रिटेन्शन ऑफ IP ॲड्रेसेस. ठीक आहे, ओके. तर काय आहे इंटरनेट एक्सप्लोरर? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 ब्राउझर आहे. जेव्हा तुम्ही इंटरनेट ओपन करता आणि तुम्हाला काय सर्च करायचं असेल तेव्हा तुमच्याकडे एक तर क्रोम असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल. राईट, हे काय आहे, वेब ब्राउझर आहे जिथून तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, ब्राउज करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे POP3 and IMAP are email accounts that have. ठीक आहे, POP चा फुल फॉर्म आपण बघितलं होतं काय, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. राईट, तर हे आणि IMAP हे असं ईमेल अकाउंट आहे ज्यामध्ये काय असतं, ऑप्शन्स आहेत एव्हरीडे 1 मेल कम्स ऑटोमॅटिकली, यू हॅव टू कनेक्ट टू द सर्व्हर टू रीड or send an email, you only need to connect with the server to send and receive an email, no telephone line is required. काय काय आहे, प्रत्येक दिवशी एक मेल आपोआप येतो. आपल्याला एखादा ईमेल वाचण्यासाठी अगर पाठवण्यासाठी सर्व्हरशी कनेक्ट व्हावे लागते. एखादा ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आपल्याला फक्त सर्व्हर सोबत कनेक्ट व्हावे लागते, एखादा टेलिफोन लाईनची गरज नसते. आता यापैकी कोणतं करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, सो POP3 आणि IMAP च्या रिलेटेड करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे, सर्व्हरशी कनेक्टेड असायला लागतं. तुम्हाला कुठलाही मेल येऊ दे, ठीक आहे, डेली 1 ईमेल येऊ दे, 4 ईमेल येऊ दे, 10 येऊ दे, पण तुम्हाला सर्व्हरशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे. म्हणून इथे ऑप्शन 2 जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हटल्यानंतर काय आहे, सगळ्यात मोठं त्याच्यानंतर छोटं मग उतरत्या क्रमाने. डिसेंडिंग, असेंडिंग मध्ये चढत्या क्रमाने लावायचं आहे. आता हे जे बाईट्स आपण स्टोरेजचे युनिट्स आपण बघितलेले आहे, ते युनिट जे काल आपण बघितलं होतं, सगळ्यात पहिले काय येतं त्याच्यानंतर काय येतं आणि काय येतं त्याच्यानुसार आता बघा पुढील दिलेल्या संगणकाच्या स्मृती मापनाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा. ठीक आहे, उतरत्या क्रमानामध्ये सगळ्यात पहिले मोठा येतो, राईट. आणि काय दिलेलं आहे, बिट्स, गिगाबाईट, बीट, मेगाबाईट आणि टेराबाईट. हे बीट बाईट. ओके, तर सगळ्यात मोठं काय असणार आहे, मग सगळ्यात मोठं असणार आहे टेराबाईट, टीबी, त्याच्यानंतर जीबी, त्याच्यानंतर एमबी आणि त्याच्यानंतर या दिलेल्या ऑप्शन्स मधून मग आपण बाईट्स घेणार आणि त्याच्यानंतर बीट येणार. ठीक आहे, असं असलेलं करेक्ट आन्सर काय येणार आपलं ऑप्शन फर्स्ट, राईट. टीबी, गिगाबाईट, मेगाबाईट, बाईट आणि मग बीट. ओके, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर्स फ्रॉम द फॉलोइंग. आता याच्यापैकी पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते ओळखायचं आहे. जीपीईजी पिक्चर फोटोग्राफ, MP3 ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल, एक्सएलएस पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, AVI स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. आता याच्यापैकी करेक्ट जोडी ओळखायची आहे. म्हणजे हे फाईल्सचे नावं सेव्ह होता नसतात आणि यापैकी कोणते बरोबर आहेत. आता आपण बघितलं होतं लास्ट एका क्वेश्चन मध्ये, जेपीईजी कशाचं फॉर्मॅट आहे, पिक्चर किंवा फोटोग्राफचा. म्हणजे एक तरी आपला ऑप्शन इथे करेक्ट आहे. ज्याच्यामध्ये ए ऑप्शन असेल ते आपला ऑप्शन असेल. म्हणजे याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड तर कॅन्सल होणार. मग आपला आन्सर कशामध्ये असायला पाहिजे, ए किंवा 4 मध्ये. ठीक आहे, बी काय दिलेलं आहे, MP3 ध्वनी आणि दृकश्राव्य आणि डी काय दिलेलं आहे, AVI सांख्यिकीय माहिती. AVI सुद्धा व्हिडिओसाठी वापरलं जातं. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे, चौथं पण कट होईल आणि फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट येईल, ए अँड बी. कारण MP3 प्लेअर आपण कशासाठी वापरतो किंवा MP3 काय असतं, सॉंग्स ऐकण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे ही जी फाईल आहे ती बरोबर ध्वनी ऐकण्यासाठी किंवा ऑडिओ किंवा गाणे ऐकण्यासाठी आपण करत असतो, राईट. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ UGC इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट. ओके, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन, यूजर ग्रुप कॉन्फिगरेशन, यूजर जनरेटेड कंटेंट. ठीक आहे, इंटरनेटच्या संदर्भात UGCचे विस्तारित रूप काय आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन, यूजर ग्रुप कॉन्फिगरेशन अँड यूजर जनरेटेड कंटेंट. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4, यूजर जनरेटेड कंटेंट. आता याच्यामध्ये लॉजिक लावायची गरज नाहीये, जो फुल फॉर्म आहे तोच तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे आणि तो तुम्हाला प्रॅक्टिसने येईल किंवा एकदा सगळ्या गोष्टी नजरेखालून गेल्यानंतरच त्याचा करेक्ट आन्सर तुम्हाला येईल. सो लक्षात ठेवा, UGCचा इन यूज ऑफ ICT फुल फॉर्म आहे यूजर जनरेटेड कंटेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोसेस फोटोज और पिक्चर्स. फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते. ऑप्शन फोटोक्रॉप, फोटोशॉप, व्हिज्युक्रॉप, पिक्चर परफेक्ट. आता याच्यामध्ये बघा सॉफ्टवेअर विचारलेलं आहे. ठीक आहे, बाकीचे ऍप्स वगैरे तर आहेतच, पण जे प्रॉपर एक सॉफ्टवेअर वापरलं जातं जे फोटो एडिट करण्यासाठी किंवा त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जातं ते आहे ऑप्शन 2 फोटोशॉप. खूप फेमस आहे आणि सगळ्यात भारी सॉफ्टवेअर जे म्हटलं जातं फोटोसाठी ते फोटोशॉप आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. विथ रेफरन्स टू द इंटरनेट आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर अमॉंग द फॉलोइंग. इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ठीक आहे, आता इथे काय दिलेलं आहे, जे आपण वेबसाईट टाईप करतो ज्याच्या पुढे जे लागलेले असतात .com, .gov, तर ते हे जे आहे ते कशासाठी वापरले जातात ते दिलेलं आहे. त्यातली एक चुकीची जोडी फक्त ओळखायची. ठीक आहे, फर्स्ट आहे .gov गव्हर्नमेंट संकेतस्थळ, .com व्यापारी संकेतस्थळ, .ac अकाउंटिंग वेबसाईट्स, एज्युकेशनल वेबसाईट. तर याच्यात करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन 3 .ac. ठीक आहे, .ac हे काय हिशोबाच्या किंवा अकाउंटिंग वेबसाईट साठी वापरलं जात नाही, म्हणून ऑप्शन 3 याच्यामध्ये करेक्ट आहे. ओके, बाकी तर सगळे बरोबरच आहेत. मग ओके, पुढचा प्रश्न, .doc दॅट इज .doc म्हणजे काय, वर्ड फाईल आहे
पिक्चर फाईल आहे, डिलीटेड फाईल आहे की ड्रायव्हर फाईल आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, वर्ड फाईल आहे. आपण लास्ट एका सेशन मध्ये पण डिस्कस केलं होतं की .doc ही फाईल कशाची असते? वर्ड फाईल असते. ओके, सेव्ह होता ना वर्ड फाईल मध्ये, .doc नावाने सेव्ह होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन टर्म्स ऑफ कॉम्प्युटर विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट कॅपॅसिटी? संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त असते? ऑप्शन KB, TB, MB, GB. आता हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन एखाद्या वेळेस एवढे सिंपल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. तर जर तुम्हाला याचा फ्लो किंवा याचा ऑर्डर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला याच्यातला कुठलाही क्वेश्चन्स विचारला, या युनिटवरचा एकही प्रश्न विचारला तर तुम्हाला करेक्ट आन्सर येईल. सो याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टोरेजची क्षमता कशाची आहे? ऑप्शन 2 TB ची, टेराबाइट. ओके, आणि सगळ्यात कमी कशाची आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी? KB ची. आणि सगळ्यात कमी कशाची? बिट्स. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 या क्वेश्चनचा. ओके, पुढचा प्रश्न आहे, स्काइप इज जनरली युज्ड फॉर दिस. आता स्काइप सगळ्यांना माहिती आहे कशासाठी वापरलं जातं. सो तोच प्रश्न आहे, स्काइपचा वापर साधारणपणे यासाठी केला जातो, सोशल नेटवर्क ऑफ रिकॉग्नायझेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, व्हर्च्युअल क्लासेस, डायरेक्ट क्लासेस. संज्ञापनाचे सामाजिक जाळे, आंतरव्यक्ती संज्ञापन, आभासी वर्ग आणि प्रत्यक्ष वर्ग. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 2 इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आंतरव्यक्ती म्हणजे तुमचं जेव्हा 2-3 व्यक्ती असतील किंवा 2 व्यक्ती असतील ते एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यासाठी स्काइपचा वापर करतात. स्काइपवरती व्हिडिओ कॉल होतो, चॅट होतं, राईट. वेगवेगळे जसं बाहेरच्या देशामध्ये किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा आपल्यामध्ये जेव्हा व्हिडिओ कॉल करायचा असतो त्यावेळी स्काइपला जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो किंवा स्काइप जास्त यूज केलं जातं. ठीक आहे, आता गुगल डुओ वगैरे आहे, त्याच्या आधी स्काइप जास्त फेमस होतं. सो हे इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी स्काइप वापरलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, इन विच सॉफ्टवेअर इज स्टॅटिस्टिकल टेबल क्रिएटेड इन कम्प्युटर? संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकीय सारणी तयार केली जाते? मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि पेंट ब्रश. पेंट ब्रश मध्ये पेंट केलं जातं, पॉवर पॉइंट मध्ये आपण स्लाइड्स बनवतो, एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड पैकी वर्ड मध्ये आपण डॉक्युमेंट्स रेडी करतो. म्हणजे एकच ऑप्शन आपल्याकडे इथे शिल्लक आहे ज्याच्यामध्ये आपण सांख्यिकीय सारणी तयार करतो, ते आहे ऑप्शन 2 एक्सेल. एक्सेल मध्येच आपण सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युले लावून टेबल्स बनवतो ना, राईट. म्हणून ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, .temp इज डॅश डॅश. जसं की .doc होतं, आता .temp आहे. ही काय आहे? ट्रान्झिट फाईल आहे. इट इज अ ट्रान्झिशनल फाईल, इट इज टेम्पररी फाईल आणि ट्रान्सफर फाईल इज. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मग ऑप्शन 3 इट इज टेम्पररी फाईल. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याकडे जास्त डेटा होतो त्यावेळेस आपण काय करतो? .temp पर्सेंटेज वगैरे टाकून ते डिलीट करतो, म्हणजे टेम्प फाईल डिलीट करतो, टेम्पररी फाईल डिलीट करतो, मग स्पेस होते, राईट. म्हणून इथे करेक्ट आन्सर ऑप्शन 3 आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, ETH स्टँड्स फॉर. आता हा पण एक फुल फॉर्म असणार आहे, ETH. ठीक आहे, रिलेटेड टू ICT. यूज ऑफ कम्प्युटर्स फॉर हायर एज्युकेशन, यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन, यूज ऑफ सॅटेलाइट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन, यूज ऑफ नभोवाणी फॉर स्कूल एज्युकेशन. ETH कशासाठी आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी उपग्रहांचा वापर. ठीक आहे, यूज ऑफ सॅटेलाइट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन हे याचं करेक्ट आन्सर आहे. ETH याच्यासाठी असतं. DTH आता एज्युकेशन टू होम. ठीक आहे, DTH डायरेक्ट टू होम, एज्युकेशन टू होम. ओके, करेक्ट आन्सर समज. ट्विटर इज जनरली यूज्ड फॉर. ट्विटरचा वापर हा साधारणपणे यासाठी केला जातो. ऑप्शन्स आहेत, एक्सचेंज ऑफ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रॉनिक मेल, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, आयडेंटिफिकेशन विथ द लार्जर सोशल ग्रुप. ठीक आहे, गुप्त माहितीचे आदान प्रदान, इलेक्ट्रॉनिक मेल, आंतरव्यक्ती संज्ञापन, मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापन. संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन किंवा संप्रेषण. ओके,
सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ट्विटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते कशासाठी वापरलं जातं. ठीक आहे, मग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 आयडेंटिफिकेशन विथ द लार्जेस्ट सोशल ग्रुप. ठीक आहे, जे मोठे मोठे नेते आहेत किंवा जे मोठे मोठे पर्सनॅलिटी आहेत ते सगळ्यांना काही शेअर करायचं असेल सोशली तर ते कशाचा वापर करतात? ट्विटरचा वापर करतात आणि त्याच्यावर खूप मोठी जनसंख्या त्याच्यावरती कनेक्टेड आहे. त्यामुळे एखादा मेसेज जर लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ट्विटरचा वापर केला जातो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन व्हर्च्युअल क्लासरूम, आभासी वर्ग म्हणजेच ऑनलाईन क्लासेस, इट इज नॉट नेसेसरी फॉर द टीचर टू बी फिजिकली प्रेझेंट इन अ क्लास. The teacher must be physically present in the class. Principal must be physically present in the class. It is not necessary for the students to be physically present in a class. ठीक आहे, आभासी वर्गामध्ये काय गरजेचं आहे किंवा यापैकी कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे आभासी वर्गाच्या बाबतीत हे आपल्याला सांगायचं आहे. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत. शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते. शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असते. प्राचार्याच्या वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, शिक्षक वर्गामध्ये आवश्यक आलेला असावा किंवा फिजिकली प्रेझेंट असावा असं काही नाही. आजकाल तर ज्या ठिकाणी शिक्षक अवेलेबल नाही आहेत त्या ठिकाणी लॅपटॉपवरती स्टुडंट्सला क्लासरूममध्ये लेक्चर्स अवेलेबल करून दिले जातात किंवा पीपीटी किंवा जे प्रोजेक्टरवरती दाखवले जातात त्याच्यावरून सुद्धा लेक्चर्स किंवा शिक्षण असतं. ठीक आहे, तर त्याला आपण आभासी वर्ग किंवा आभासी शिक्षण असं म्हणू शकतो. राईट. पुढचा प्रश्न आहे डॉट डॅट. ठीक आहे, डॉट डॅट म्हणजे काय असा प्रश्न आहे. फाईलचे एक्सटेन्शन किंवा फाईलचे नाव या नावाने सेव्ह होत असतात. तर यापैकी कोणती फाईल जी आहे ती डॉट डॅट नावाने सेव्ह होते? ऑप्शन्स आहेत वर्ड फाईल, डिलीटेड फाईल, डेटा फाईल, ड्रायव्हर फाईल. ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 डेटा फाईल. डेटा फाईल सेव्ह होताना कशी होते? डॉट डेट येते. ठीक आहे, आता हे जे ऑप्शन्स तुम्ही क्वेश्चन जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही स्वतः कॉम्प्युटर हाताळून बघा, म्हणजे कसं होईल तुम्हाला ते बरोबर फाईल्सची नावं कशी सेव्ह होतात हे तुमच्या लक्षात राहील आणि एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही की नेमकं याच नावाने ही फाईल सेव्ह होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द टर्म डीटीएच इज यूज टू धिस कंटेक्स्ट. ठीक आहे, डीटीएच ही संज्ञा या संदर्भात वापरली जाते. ऑप्शन्स आहेत यूज ऑफ कम्प्युटर फॉर डेटा अनालिसिस, इलेक्ट्रॉनिक स्टडी टूल, डायरेक्ट ट्रान्समिशन फॉर ट्रीटमेंट, यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन. ठीक आहे, माहिती विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन, चिकित्सेसाठीचे थेट प्रक्षेपण आणि दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4. राईट. डीटीएच आपल्याला माहिती आहे लाईव्ह डिश टीव्ही लगा डाला तो लाईव्ह झिंगाला लाला. राईट, ते अशा प्रकारचे ऍड्स येतात आणि त्याच्यावर आपल्या लक्षात राहील की डीटीएच हे कशासाठी आहे? आपल्या टीव्ही साठी आहे, दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी आहे, जे उपग्रह म्हणजे वरून सॅटेलाइट वरून ते सगळे नेटवर्क्स घेतात, पिक्चर्स कलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर ते सगळ्यांना टीव्ही वरती दिसतं. राईट, डिश टीव्हीचा बॉक्स वगैरे हे सगळ्या गोष्टीतून. ठीक आहे, सो डीटीएच कशाशी रिलेटेड आहे? टेलिव्हिजन ट्रान्समिशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे द टर्म ब्रॉडबँड इज कॉमनली यूज्ड इन दिस कंटेक्स्ट. ठीक आहे, ब्रॉडबँड ही संख्या सामान्यतः या संदर्भात वापरली जाते. ऑप्शन्स आहेत एफएम रेडिओ, वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट, टेलिफोन नॉमेनक्लेचर. ठीक आहे, ब्रॉडबँड सगळ्या सामान्यतः कशात वापरले जाते? एफएम रेडिओ, बिनतारी संज्ञापन, इंटरनेट आणि दूरभाषा संज्ञापन. आता नॉर्मली जरी तुम्ही हे वाचलेलं नसतं किंवा ह्याच्याबद्दल थेअरी तुम्ही खूप वाचली नसेल तरी पण तुम्ही सांगू शकता, कारण हा तुमच्या डेली बोलीमधला किंवा डेली जे तुम्ही बोलता त्याच्यातला हा वर्ड आहे. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 इंटरनेट. राईट, इंटरनेटशी रिलेटेड हे ब्रॉडबँड आपण काय म्हणतो? ब्रॉडबँड इंटरनेट आहे. राईट, कोणत्या कंपनीचं ब्रॉडबँड आहे हे सगळं इंटरनेटशी रिलेटेड संज्ञा आहे, टर्म्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे द मोस्ट इकॉनॉमिकल वे ऑफ इंटरनॅशनल रिकग्नायझेशन इन टर्म्स ऑफ कॉस्ट अँड टाइम इज. किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे? ऑप्शन्स आहेत वायर, टेलेक्स, फॅक्स, ईमेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे? सगळ्यात कमी वेळ किंवा कमी कॉस्ट लागणारा कोणता हे सोर्स आहे किंवा मार्ग आहे, वे आहे? ईमेल. किती मिनिटांमध्ये जातो किंवा किती सेकंड्स मध्ये ईमेल पोहोचतो दुसऱ्या व्यक्तीकडे?
विदिन अ सेकंड, राईट. इंटरनेट असेल तर तो लगेच पोहोचतो. म्हणून ईमेल हा जो पार्ट आहे किंवा ईमेल हा जो मार्ग आहे तो कमी किमतीचा आहे आणि कमी वेळेमध्ये जातो, राईट. ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट? कॉपीराइट कायदा काय संरक्षित करतो? ऑप्शन्स आहेत कॉम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, टायटल्स, नेम, स्लोगन्स, नोन सिम्बॉल्स, डायग्राम्स, आयडिया, मेथडॉलॉजी, मेथड आणि सिस्टीम. ठीक आहे. कम्प्युटर प्रोग्राम, दृकश्राव्य आशय, उपाधी, नावे, घोष वाक्ये, ज्ञात प्रतीके, आरेखने. ठीक आहे. कल्पना, कार्यप्रणाली, पद्धती, सिस्टीम. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन फर्स्ट. सगळा जो कंटेंट आहे तुम्ही स्वतः बनवलेला कंटेंट आहे त्याचं संरक्षण या कॉपीराइट लॉच्या अंडर केलं जातं, राईट. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट अटॉमिक कम्प्युटर? पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय आहे? ऑप्शन आहे ॲबॅकस, हॉवर्ड मार्क, एडिवॅक, एडिसॅक. ठीक आहे. काय नाव असणार आहे पहिल्या अटॉमिक कम्प्युटरचं नाव? ऑटोमॅटिक कम्प्युटरचं नाव काय असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 हॉवर्ड मार्क्स. ठीक आहे. आता हे पण तुम्हाला एकदा वाचनातून किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स मधूनच जाणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये असे क्वेश्चन्स येतात आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक असते, राईट. अशा प्रश्नांची प्रॅक्टिस आवश्यक असते. हॉवर्ड मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, various systems used to exchange information over the internet are given below. All generally through which system does information flow the fastest? दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी क्रम लावायचे आहे तुम्हाला. इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करण्यात येणाऱ्या विविध प्रणाली खाली दिले आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्या प्रणालीमधून माहितीचे वहन सर्वात जलद होते ते सांगायचं आहे. ठीक आहे. FTTP, TCP, FTP, DHCP, UDP, NNTP, IMAP and RSVP. याच्यापैकी कशात फास्टेस्ट एक्सचेंज होते, देवाणघेवाण होते? सो याचे खाली कोड्स दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. ऑप्शन 2 BCEA. बी म्हणजे TCP, C म्हणजे FTP, E त्याच्यानंतर UDP आणि A FTP. ठीक आहे. या सगळ्यां थ्रू इन्फॉर्मेशन जे आहे ते ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु अमंग द फॉलोइंग इन्व्हेंटेड द ब्लूटूथ? ठीक आहे. ब्लूटूथ जे आहे ब्लूटूथचा आविष्कार खालीलपैकी कोणी केलेला आहे? ऑप्शन्स आहेत नोकिया, सोनी, एरिक्सन, LG. ठीक आहे. आता सगळ्यांकडे ब्लूटूथ हा टर्म आहे, पण सगळ्यात पहिले ब्लूटूथचा आविष्कार कोणी केला होता? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 एरिक्सन. ठीक आहे. लक्षात राहील, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एरिक्सननी सगळ्यात पहिला आविष्कार केला, म्हणजे सगळ्यात पहिला त्यांनी वापर केला असणार ब्लूटूथचा, राईट. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेट इज अ नेटवर्क ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? इंटरनेट हे खालीलपैकी कशाचे जाळे आहे? ऑप्शन्स आहेत राउटर्स, पॅकेट्स, स्विचेस, फायरवॉल. कशाचं नेटवर्क आहे इंटरनेट? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट राउटर. ठीक आहे. ब्रॉडबँड घेतलं, त्याच्यानंतर ब्रॉडबँड मध्ये तुम्हाला काय कनेक्ट करावं लागतं? राउटर कनेक्ट करावं लागतं. राउटर वरून मग तुम्हाला इंटरनेटचे वापर करता येतो, राईट. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम? खालीलपैकी कोणती मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम नाही? अशा प्रकारचे क्वेश्चन्स भरपूर एक्झाम मध्ये येत असतात. ऑप्शन्स आहेत अँड्रॉइड, युनिक्स, बेले, जावा. ऑपरेटिंग सिस्टीम नाही, मोबाईलची विचारलंय, नॉट कशाची? लॅपटॉपची नाही. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 युनिक्स. ठीक आहे. युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही मोबाईलसाठी. पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 इज अन एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे, कम्प्युटर लँग्वेज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे की इंटरनेट सर्च इंजिन आहे? सांगा कशाचा काय करेक्ट आन्सर असणार आहे? काय आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस इथे? इट्स अन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. याच्यामध्ये आपण वेगवेगळी कामं करतो, डॉक्युमेंटेशन करत असतो. ठीक आहे. म्हणून हे एक सॉफ्टवेअर आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हु अमंग द फॉलोइंग इज द फादर ऑफ WWW?
www चे जनक खालीलपैकी कोण आहे किंवा कोणी सर्च टर्म काढली किंवा कोणी हे वापर सुरू केला. ऑप्शन्स आहेत टिम बर्नर्ली, बेल्से पास्कल, ग्रॅहम बेल, बिल क्लिंटन. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? कोणी शोधला www ला? टिम बर्नर्ली. ठीक आहे, टिम बर्नर्ली हे जनक आहे www चे. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे परफॉर्म एक्झॅक्ट असेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू द कॉम्प्युटर कॅपेबिलिटी. कम्प्युटर्सचे नावं दिलेले आहेत, त्यांच्या कॅपेबिलिटीनुसार त्यांना चढता क्रम लावायचा. म्हणजे सगळ्यात कमी ज्याची पॉवर असेल, कॅपॅसिटी असेल, तो सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त पॉवर असणारा सगळ्यात शेवटी आहे. राईट. ऑप्शन आता इथे दिलेले आहेत मेन फ्रेम कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर आणि मायक्रो कॉम्प्युटर. काय असेल याचं करेक्ट आन्सर? याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट DCAB. कारण सगळ्यात कमी कॅपॅसिटी कोणाची असणार आहे? मायक्रो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा मिनी नंतर मेन फ्रेम आणि सगळ्यात मोठा कुठला असणार आहे? सुपर कॉम्प्युटर. सगळ्यात मोठा कुठला आहे याच्यामध्ये? सुपर कॉम्प्युटर. ठीक आहे, क्लिअर? पीपल यूज कॉल्ड. ठीक आहे, लोक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात त्यास काय म्हणतात? ठीक आहे, ऑप्शन्स आहेत सिस्टीम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, डिव्हाइस ड्रायव्हर. मराठीमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट सिस्टीम सॉफ्टवेअर. ठीक आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर का म्हटलं जात असेल? कारण आपल्या सिस्टीम मध्ये ते अपलोडेड असतं आणि त्यानंतरच ते आपल्याला वापरता येतं, म्हणून याला आपण काय म्हणतो? सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न. एक प्रणाली किंवा एक सॉफ्टवेअर प्रोन ज्यायोगे संगणक दूरध्वनीच्या कॉलना उपयोगकर्त्यांच्या संगणकामार्फत उत्तर देऊ शकतो, बाहेरील उपयोगकर्त्यांचे संदेश घेऊ व साठवू शकतो आणि संचिकेमध्ये साठवलेली माहिती वापरू शकतो, अशी प्रणाली म्हणजे काय? A system or a software program that allows a computer to answer telephone calls through the user's computer, a system that can receive and store message from external users and use information stored in files. एक कम्प्युटर आहे जो काय करू शकतो? तुमच्या गैरहजेरीमध्ये काय जे कॉल्स येत आहेत बाहेरून ते कॉल्स रिसीव्ह करू शकतो आणि त्यांना उत्तर देऊ शकतो किंवा तो मेसेज स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्यांना नंतर तो देऊ शकतो. तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन आहे EPABX. ठीक आहे, टेलिटेक्स्ट, बुलेटिन बोर्ड्स अँड सिस्टीम, कम्प्युटर कॉन्फरन्सिंग. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 बुलेटिन बोर्ड सिस्टीम. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मेसेजेस सिस्टीम मध्ये साठवून ठेवले जाऊ शकतात आणि नंतर ते वापरू शकतात किंवा नंतर ते माहिती देऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. ईमेल पाठवण्यासाठी विशेष प्रोटोकॉल खालीलपैकी कोणते? एक प्रोटोकॉल आहे जो विशेष आहे, तो कोणता आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्पेशल प्रोटोकॉल फॉर सेंडिंग ईमेल्स? ऑप्शन आहे SMTP, MIME, POP, ऑल ऑफ दी अबो. इकडे सेम ऑप्शन्स आहेत आणि वरील सर्व चौथा ऑप्शन आहे. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4 ऑल ऑफ दी अबो. कारण आपण बघितलेलं SMTP आणि POP तर आहे, मग MIME सुद्धा असायलाच पाहिजे कारण 1 आणि 2 असा ऑप्शन नाहीये, म्हणजे आपण 4 ऑप्शन देऊ शकतो ऑल ऑफ दी अबो. राईट, वरील सर्व ऑप्शन्स इथे हे प्रोटोकॉल सगळे कशासाठी? ईमेल पाठवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. ठीक आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हबचे प्रकार आहेत? ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर टाइप ऑफ हब्स? नाव दिलंय त्यातलं कुठलं हबचं प्रकार आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत ऍक्टिव्ह हब, पॅसिव्ह हब, स्मार्ट हब, इंटेलिजंट हब. ठीक आहे, आणि खाली ऑप्शन्स आहेत ABC ओनली, ABD ओनली, BCD ओनली आणि ओनली C. सो याचं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? कोणते कोणते हबचे प्रकार आहेत? याच्यामधलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड ABD. ठीक आहे, ऍक्टिव्ह हब, पॅसिव्ह हब हे तर आपल्याला माहिती आहे आणि इंटेलिजंट हब असतं, स्मार्ट हब नाही, म्हणून इथे ABD हे करेक्ट आन्सर आहे. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे वेब पेज डिझाइन करण्यासाठी खालीलपैकी कोणती भाषा वापरली जाते? विच ऑफ द फॉलोइंग लँग्वेजेस इज यूज्ड टू डिझाइन अ वेब पेज? वेब पेज डिझाइन करायला कुठली लँग्वेज वापरली जाते?
ऑप्शन्स आहेत सी डेटाबेस, HTML, HTTP. ठीक आहे, कोणती लँग्वेज यूज करतात? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 HTML. ठीक आहे, वेब पेज डिझाईन करण्यासाठी खालीलपैकी HTML वापरली जाते. तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही नवीन कोडिंग करायला शिकता त्यावेळेस तुम्हाला स्टार्ट कुठून केली जाते? HTML पासून स्टार्ट केली जाते, राईट. जेव्हा कम्प्युटरचे बेसिक्स तुम्ही बघायला जाता किंवा शिकायला जाता त्यावेळेस तुम्हाला HTML नेच स्टार्ट केलं जातं, राईट. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी संगणकाशी संबंधित कोणते विस्तारित रूप चुकीचे दिले आहे? ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग एक्सटेंडेड फॉर्म रिलेटेड टू कम्प्युटर इज गिवन इनकरेक्टली. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत DVD, डिजिटल वर्सटाईल डिस्क, CD, कॉम्पॅक्ट डिस्क, GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, MMS मल्टीमीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस. ठीक आहे, सेम ऑप्शन्स इकडे मराठीमध्ये पण आहेत, डिजिटल वर्सटाईल डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, ग्लोबल पोझिशन सिस्टीम आणि मल्टीमीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस. ठीक आहे, काय असेल करेक्ट आन्सर? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. चुकीची जोडी ओळखायला सांगितले ना आपण, कोणतं चुकीचं एक्सटेंडेड फॉर्म आहे ते सांगायचं आहे. मग इथे करेक्ट आन्सर ऑप्शन 4 आहे. बाकी सगळ्यांचा फुल फॉर्म बरोबर आहे, DVD, CD, GPS सगळ्यांचा. ओके, सो बघा आता पुढचा प्रश्न. ज्या साधनांद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्यास काय म्हणतात किंवा त्यास म्हणतात? The medium through which information is given to the computer is called. ऑप्शन्स आहेत इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर. कशाद्वारे दिली जाते संगणकाला इनपुट किंवा माहिती? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट इनपुट डिव्हाइस. ठीक आहे, मी बोलता बोलता बोलून गेले. करेक्ट आन्सर एक कुठलं तरी साधन असतं ज्याला संगणकाला आपल्याला सांगायचं असतं. ठीक आहे, शिवाय संगणक किंवा कॉम्प्युटर काय एक मशीन आहे. सो मशीनला काय करावं लागतं? काहीतरी इनपुट द्यावं लागतं तेव्हाच तो त्याच्यातून आउटपुट देतो. जसं की कीबोर्ड आहे, कीबोर्ड एक डिव्हाइस आहे ज्याच्यातून आपण टाईप करतो म्हणजे इनपुट देतो आणि मग ते संगणकाच्या स्क्रीनवरती आउटपुट मिळतं. जे आपण टाईप करतो ते आपल्याला दिसतं, ते आउटपुट असतं, राईट. सो ही काय आहे, या प्रश्नामध्ये तेच विचारले आहे की ज्याच्याद्वारे आपण इन्फॉर्मेशन कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो त्यात काय असतं? ते इनपुट डिव्हाइस असतं. ठीक आहे, इनपुट डिव्हाइस कुठले कुठले असू शकतात? कीबोर्ड असू शकतो, माउस असू शकतो, CPU असू शकतो. ठीक आहे, आणि मॉनिटर काय असणार आहे? आउटपुट डिव्हाइस आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला दिसणार आहे. प्रिंटर काय असणार आहे? आउटपुट डिव्हाइस असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस काय आहेत नेमके? ओके, पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली मिनी कम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे? ऍपल, ENIAC, परम, PDP 8. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय असेल? विच ऑफ द फॉलोइंग इज द वर्ल्ड्स फर्स्ट मिनी कम्प्युटर? सगळ्यात मिनी कम्प्युटर सगळ्यात पहिला कुठला होता? ठीक आहे, ऍपल, ENIAC, परम, PDP 8. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 PDP 8. ठीक आहे, हा सगळ्यात जगातील सगळ्यात पहिला मिनी कम्प्युटर होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये जास्त डोकं लावायची किंवा जास्त पाठांतर करायची गरज नाहीये, फक्त डोळा करून एकदा गेलं की हा एक मिनी कम्प्युटर होता आणि जगातील फर्स्ट मिनी कम्प्युटर होता PDP 8. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन, अनिबल. अनिबल म्हणजे एक निबल म्हणजे किती? ऑप्शन्स आहेत 1 मेगाबाइट, 16 बिट्स, 1024 किलोबाइट्स आणि 4 बिट्स. ठीक आहे, आता हा करेक्ट आन्सर याचं काय आहे? ऑप्शन 4 आहे बिट्स. बिट्स माहिती आहे ना, 1024 बिट्स म्हणजे 1 बाईट होणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये 4 बिट्सचा एक निबल असतो. ठीक आहे, म्हणजे हे आणखीन सगळ्यात खालची किंवा सगळ्यात कमी स्टोरेज असणारी एक युनिट आहे. ठीक आहे, अनिबल लक्षात राहील 4 बिट्स. पुढचा प्रश्न आहे प्रोग्रामरने लिहिलेल्या सूचना संगणकाला समजतील अशा भाषेत रूपांतर करण्याचे काम डॅश डॅश करते. द टास्क ऑफ कन्व्हर्टिंग इन्स्ट्रक्शन रिटन बाय अ प्रोग्रामर इनटू अ लँग्वेज दॅट अ कम्प्युटर कॅन अंडरस्टँड इज डन बाय. कोणामार्फत केले जातात? कोणामार्फत हा प्रोग्राम सूचना लिहिल्या जातात? ऑप्शन फर्स्ट प्रोग्रामर, 2 ब्लॉग्स, सिस्टीम सॉफ्टवेअर, लँग्वेज ट्रान्सलेटर. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4 लँग्वेज ट्रान्सलेटर. जे काही तुम्ही लिहिता ते पहिले ट्रान्सलेट होतं, संगणकाला समजतं, त्याच्यानंतर संगणक त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला दाखवतो, मग ते आपल्याला रूपांतर करून परत दाखवलं जातं. आणि ते कशा मार्फत होतं? तर लँग्वेज ट्रान्सलेटर मार्फत होतं. ठीक आहे, क्लिअर आहे.
पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मेमरीचा प्रकार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ मेमरी. वेगवेगळ्या मेमरीज मध्ये कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर होत असतो आणि त्या वेगवेगळ्या मेमरीज आहेत. तर त्यांचे नावं इकडे दिलेले आहेत. त्यापैकी कोणता प्रकार नाही हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत रॅम मेमरी, फ्लॅश मेमरी, रोम मेमरी आणि वॅन मेमरी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 वॅन मेमरी. कारण कोणता प्रकार नाहीये, कोणता मेमरीचा प्रकार नाहीये हे विचारलेलं आहे. ठीक आहे. सो बाकीचे तिन्ही जे आहेत ते मेमरीचे प्रकार आहेत, रॅम, फ्लॅश, रोम मेमरी. पण वॅन मेमरी त्यातला प्रकार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ईडीआय करिता भारतीय सायबर कायद्याने स्थापित केलेले GEDIS ट्रेड नेट हे सेवा जाळे कोणते. ठीक आहे. विच इज द सर्व्हिस नेटवर्क GEDIS ट्रेड नेट established by Indian Cyber Act for EDI. कोणता असणार आहे नेटचं सेवा जाळ ज्याच्यामध्ये सगळे नेटचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात. ऑप्शन्स आहेत BSNL, BSNL, MKCL, MTNL. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड VSNL. ठीक आहे. BSNL पण नाही, VSNL नी सगळ्यात मोठं जाळं एस्टॅब्लिश केलेलं आहे इंडियन सायबर ऍक्ट फॉर EDI साठी. ठीक आहे. असे क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाम मध्ये, डोळ्याखालून एकदा गेले पाहिजे, प्रॅक्टिस मध्ये राहिले पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रॉक्सी सर्व्हर हे कोणत्या कामासाठी वापरतात. प्रॉक्सी सर्व्हर आर यूज फॉर व्हॉट पर्पज. ऑप्शन्स आहेत टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अनऑथराइज्ड यूज, टू डिलिव्हर क्लायंट्स रिक्वेस्ट फॉर वेब पेजेस, टू डिलिव्हर रिक्वेस्ट मेड बाय द क्लायंट टू ऑब्टेन द डेटाबेस, टू प्रोव्हाइड TCP आणि IP. मराठीमध्ये अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी, क्लायंटने वेब पेज साठी केलेल्या मागणी पोहोचवण्यासाठी, क्लायंटने डेटाबेस मिळवण्यासाठी केलेली मागणी पोहोचवण्यासाठी. कशासाठी केलं जातं प्रॉक्सी सर्व्हरचा यूज. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अनऑथराइज्ड यूज. ठीक आहे. आपण बघतो प्रॉक्सी सर्व्हर पॉपअप्स आपल्याला येत असतात जेव्हा आपण एखादी वेबसाईट सर्फिंग करत असतो त्यावेळेस. ठीक आहे. सो हे काय असतं अनऑथराइज्ड यूज साठी म्हणून पॉपअप येत असतं. ठीक आहे. करू नये म्हणून किंवा होऊ नये म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅमचे विस्तारित रूप कोणते. विच इज द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय. रॅम काय आहे आपण बघितलं आताच, मेमरीचा प्रकार आहे राईट, रॅम मेमरी. ऑप्शन्स आहेत रीड ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रीड ऑडिओ मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅमचा फुल फॉर्म. ठीक आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रोमचा काय असणार मग रीड ओनली मेमरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संगणकाचे साधन अर्थ विभागात अंदाजपत्रक तयार करणे, आर्थिक कामगिरीचे विश्लेषण करणे यासाठी वापरले जाते. Which of the following computer tool is used in finance department for preparing budgets and analyzing financial performance. Options are DMAT, इकॉनॉमिक्स, ओलॅप्स, ई-कॉमर्स. ठीक आहे. याच्यामध्ये कुठला करेक्ट आन्सर आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 ओलॅप. ठीक आहे. ओलॅप हे साधन वापरलं जातं. ठीक आहे. कशासाठी अंदाजपत्रक तयार करताना, अर्थ विभागामध्ये अंदाजपत्रक तयार करत असताना. एक्सलन्स बक्षीस देणारे डॅश डॅश हे स्टॅम्प व नोंदणी माहिती तंत्रज्ञानाचे ऍप्लिकेशन आहे. E-Governance Excellence Award dash dash is an application of stamp and registration information technology. Options are E-Sample, E-Saral, E-Sarita, I-Sarita, I-Sample, I-Saral. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत E-Saral, E-Sarita, I-Sarita आणि I-Saral. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 I-Sarita. ठीक आहे. E-Governance एक्सलन्स बक्षीस अवॉर्ड देणारं स्टॅम्प्स आणि नोंदणी माहिती तंत्रज्ञानाचे हे ऍप्लिकेशन आहे I-Sarita. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कुकीज कोठे साठवल्या जातात व वाचल्या जातात. ठीक आहे. वेअर आर कुकीज स्टोर्ड अँड रीड. ऑप्शन्स आर HTTP, FTP, SMTP, TCP आणि IP. कुठे साठवले जातात कुकीज. कुकीज म्हणजे काय माहिती आहे. कुकीज म्हणजे आपले बिस्किट्स नाही. कम्प्युटर मध्ये कुकीज वेगळ्या असतात राईट. आणि ह्या कुकीज कुठे साठवल्या जातात तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट HTTP मध्ये. हाय ओके. HTTP मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे CAI म्हणजे काय. CAI दॅट इज
ऑप्शन्स आर कम्प्युटर एडेड इन्फॉर्मेशन, कम्प्युटर एडेड इन्फ्रास्ट्रक्चर, कम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन अँड नन ऑफ द अबोव. हे काय आहे, याचा फुल फॉर्म सांगायचा आहे CAI चा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 कम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन. ओके, लक्षात राहील. असे फुल फॉर्म जे आहे ते तुम्हाला विचारले जातात एक्झाम्स मध्ये. सो हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. CAI चा फुल फॉर्म आहे कम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, www.mpsconline.gov.in हे कशाचे उदाहरण आहे. व्हॉट इज www.mpsconline.gov.in an example of options आहेत इंटरनेट, वेब पेज, URL आणि HTML. कशाचं एक्झाम्पल आहे. www.mpsconline.gov.in हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. URL आहे, राईट. URL म्हणजे जी वेबसाईट किंवा काय तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर एक URL असते, किंवा एखादी लिंक तुम्हाला शेअर करायची असते, त्याच्यामध्ये URL असतं, ते कॉपी करून तुम्ही सेंड करता आणि त्या URL वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पेजवरती डायरेक्ट जायला पाहिजे त्या पेजवरती डायरेक्टली जम्प होतं किंवा तिकडे डायरेक्ट जातात, राईट. हे URL असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, ERP म्हणजे काय. व्हॉट इज ERP. ऑप्शन्स आहेत एंटायटी रिलेशनशिप पॉइंट, इकॉनॉमिक रेशियो प्रॉफिट, एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग, इक्वल रेशियो पॉइंट. मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत एंटिटी रिलेशनशिप पॉइंट, इकॉनॉमिक रेशियो प्रॉफिट, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग अँड इक्वल रेशियो पॉइंट. म्हणजे इथे पण आपल्याला काय सांगायचं आहे, एक फुल फॉर्म सांगायचा आहे ERP चा. सो याचा करेक्ट आन्सर आहे अकॉर्डिंग टू ICT. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ठीक आहे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग याचं करेक्ट आन्सर आहे. याचा फुल फॉर्म आहे कशाचा, ERP चा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेबसाईट उघडण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरता येणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर कॅन नॉट बी यूज टू ओपन अ वेबसाईट. एखादी वेबसाईट ओपन करण्यासाठी यापैकी एक सॉफ्टवेअर वापरता येणार नाही. कोणतं. ऑप्शन्स आहेत मोझिला, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट, नेटस्केप, मायक्रोसॉफ्ट वर्ड. करेक्ट आन्सर काय असणार याचं, कोणतं सॉफ्टवेअर वापरून आपण वेबसाईट उघडू शकत नाही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून आपण वेबसाईट ओपन करू शकतो का, नाही. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनचं जे काही काम आहे ते करता येतं वर्ड मध्ये, MS ऑफिस ज्याला आपण म्हणतो, राईट. बाकीच्या मोझिला, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट, त्याच्यानंतर नेटस्केप याच्यामध्ये तुम्ही या सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता, पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये नाही. म्हणून ऑप्शन 4 इथे काय आहे, करेक्ट आहे या क्वेश्चनचा आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ISDN चे विस्तारित रूप, extended form of ISDN. options are integrated service digital network, internet service digital network, international service digital network, none of these. correct answer आहे ऑप्शन 2 इंटरनेट सर्व्हिस डिजिटल नेटवर्क ISDN. ठीक आहे, फुल फॉर्म आहे ISDN चा. असं डोळा खोलून जाऊ द्यात फुल फॉर्म वेगवेगळे, जेणेकरून तुमचा एक्झाम मध्ये जर असा कुठला वर्ड दिसला किंवा असा कुठला शॉर्ट फॉर्म दिसला तर तुम्हाला त्याचा लगेचच करेक्ट आन्सर आठवेल, लगेचच त्याचा फुल फॉर्म आठवेल. ठीक आहे, ISDN चा काय आहे मग, इंटरनेट सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटवर असणाऱ्या अनेक स्रोतांशी जोडणारे मल्टीमीडिया इंटरफेस खालीलपैकी कोणते आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन मल्टीमीडिया इंटरफेस दॅट कनेक्ट्स टू मल्टिपल सोर्सेस ऑन द इंटरनेट. ऑप्शन्स आर सोर्सेस, नोड्स, पोर्ट, वेब. याच्यापैकी कशावरती जोडलं जातं मल्टीमीडिया इंटरफेस. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 वेब. वेब वरती म्हणजे इंटरनेटचा सपोर्ट घेऊन वेब वरती ह्या सगळ्या मल्टीमीडिया इंटरफेस कनेक्टेड असतो, सोर्सेसशी वेगवेगळा जोडलेला असतो. ओके, क्लिअर आहे ऑप्शन 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी कोणता आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द फर्स्ट इंडियन सुपर कॉम्प्युटर. ऑप्शन्स आर मॅक, सीडॅक, परम 8000, परम 80,000. ठीक आहे, सुपर कॉम्प्युटर भारतातील सगळ्यात पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता हे आपल्याला सांगायचं आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 परम 8000. ठीक आहे, नॉट 80,000, इट्स 8000. परम 8000 हा एक सुपर कॉम्प्युटर होता आणि तो इंडियन सुपर कॉम्प्युटर होता. ठीक आहे, हे लक्षात राहील. 3 याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा हे 3 महत्वाचे आहे. हे एक सुपर कॉम्प्युटर होता.
ठीक आहे. त्याच्यानंतर हा इंडियन सुपर कम्प्युटर होता आणि हा फर्स्ट इंडियातला फर्स्ट इंडियन सुपर कम्प्युटर होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सीडॅकने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीद्वारे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचे नाव डॅश डॅश आहे. सीडॅक हॅज क्रिएटेड क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर थ्रू ओपन सोर्स टेक्नॉलॉजी. हिज नेम इज काय? वरुणराज, मेघराज, मेघदूत अँड नन ऑफ दिस. त्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मेघदूत. ठीक आहे. काय नाव आहे याचं? मेघदूत. लक्षात राहील. करंट वरती किंवा ICT वरचे जे असे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये विचारलं जातं याचं नाव काय आहे. आणि ह्यावेळेस सगळे 3 ऑप्शन आपल्याला सेम दिसतात आणि आपण चुकीचा आन्सर देऊन बसतो. त्यासाठी आपल्याला असं वाचनात आलं पाहिजे की याचं नाव काय आहे? मेघदूत आहे. ओके. मेघदूत. लक्षात राहील. ओके. डेटाबेस हा डॅश डॅश याचा संग्रह आहे. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ व्हॉट? इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड्स, नेम्स, फाइल्स. करेक्ट आन्सर काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन. डेटाबेस हा डॅश डॅश यांचा संग्रह आहे. अ डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ डॅश डॅश. ऑप्शन्स इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड्स, नेम्स अँड फाइल्स. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 फाइल्स. ठीक आहे. डेटाबेस कशाचा संग्रह आहे? फाइल्सचा संग्रह आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. जे सॉफ्टवेअर पॅकेज साधारणतः बिटमॅप प्रतिमा आणि व्हेक्टर प्रतिमा यांच्या निर्मितीसाठी वापरतात त्यांना अनुक्रमे डॅश डॅश म्हणतात. द सॉफ्टवेअर पॅकेजेस दॅट आर जनरली युज्ड टू क्रिएट बिटमॅप इमेजेस अँड व्हेक्टर इमेजेस आर कॉल्ड डॅश डॅश रिस्पेक्टिव्हली. काय म्हणलं जातं? ऑप्शन्स आहेत पेंट प्रोग्राम अँड ड्रॉइंग प्रोग्राम, इमेज व्ह्यूवर अँड फोटो व्ह्यूवर, ड्रॉइंग प्रोग्राम अँड पेंट प्रोग्राम, इमेज क्रिएटर अँड मॉडेल क्रिएटर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट पेंट प्रोग्राम अँड ड्रॉइंग प्रोग्राम म्हटलं जातं. ठीक आहे. काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे पॅकेज ज्याच्यामध्ये एक पॅकेज असतं ज्याच्यामध्ये प्रतिमा बिटमॅप प्रतिमा आणि वेक्टर प्रतिमा यांची निर्मिती केली जाते. काय? पेंट प्रोग्राम अँड ड्रॉइंग प्रोग्राम. ओके. लक्षात आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मोठा क्वेश्चन आहे. व्यवस्थित वाचायचा आहे. खालीलपैकी कोणते एक साधन संगणकावर आधारित आहे ज्या वस्तू अस्तित्वात आहेत आणि ज्या घटना पृथ्वी तलावर घडतात त्यांचे मानचित्रण व पृथक्करण करते. हे साधन सर्वसाधारण माहिती आणि संगणकावरील प्रक्रियांचे उदाहरणार्थ प्रश्न व सांख्यिकीय पृथक्करण व एकत्रीकरण करते. हे एकत्रीकरण दृश्य पद्धतीने आणि भौगोलिक पृथक्करणाच्या नकाशाद्वारे होण्याचे फायदे स्पष्ट करते. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग टूल्स इज कम्प्युटर बेस्ड. कुठला असं टूल आहे जे कम्प्युटर बेस्ड आहे? इट मॅप्स अँड आयसोलेट्स द ऑब्जेक्ट दॅट एक्झिस्ट ऑन द इव्हेंट अक्युअर ऑन द अर्थ. आणि हे काय आहे? जे पृथ्वी तलावर वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या इव्हेंट्स आहेत या सगळ्यांबद्दल काय लक्ष ठेवतं. ठीक आहे. दिस टूल परफॉर्म प्रोसेस ऑन जनरल डेटा सेट्स सच ॲज स्क्वेअरिंग अ स्टॅटिस्टिकल डिसएग्रिगेशन अँड ॲग्रिगेशन. This integration illustrates the benefits of mapping both visually and geographically. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या किंवा दृश्य म्हणजे डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींपासून हे काय करतात त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. आता यापैकी कोणतं आहे जे कम्प्युटरमध्ये यूज केलं जातं? ऑप्शन्स आर GPS, नेव्हिगेशन, ट्रान्सपोर्टेशन, रिमोट सेन्सिंग आणि GIS. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 GIS. ठीक आहे. बाकीच्या त्या गोष्टी मोबाईलमध्ये पण असतात पण कम्प्युटरमध्ये GIS असतं. या गोष्टी त्या पकडून ठेवतात. ठीक आहे. त्याचा फुल फॉर्म आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS चा. ओके. लक्षात राहील कारण GIS चा पण फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे EFT म्हणजे काय? EFT व्हॉट डज दॅट मीन? ऑप्शन्स आर इलेक्ट्रॉनिक फायनान्स टेक्निक, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इझी फंड ट्रान्सफर, नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? EFT चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ठीक आहे. EFT लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे सायबर स्पेस हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला? हु कॉइन्ड द टर्म सायबर स्पेस फॉर द फर्स्ट टाइम? ऑप्शन्स आर विल्यम गिब्सन, विल्यम वर्ड्सवर्थ, विल्यम मार्टिन, विल्यम ग्रँडसन. याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? सायबर स्पेस कोणी यूज केलाय वर्ड पहिले? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट विल्यम गिब्सन. ठीक आहे. लक्षात राहील ऑप्शन फर्स्ट आहे. विल्यम गिब्सन यांनी कोणता वर्ड पहिले टर्म यूज केला? सायबर स्पेस. ओके. करेक्ट आन्सर फर्स्ट आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण या युनिटवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आज कंप्लीट केलेले आहेत.
Thank you for today's session.